मुघलांच्या आधी मुघलांच्या मोहिमेवर हे गेलेले आहेत, रोटीवर बेटीवर मुघलांची ह्यांनी केलेले आहेत. तेव्हा त्यांचं पूर्ण राजस्थान हिरव्या ह्याच्या रंगाखाली होतं, तेव्हा त्यांना काही हरकत नव्हती. आणि भगव्या ह्याच्या खाली आली त्यांना हरकत आली. आणि त्यावेळेस फक्त मराठ्यांच्या इतिहासाला डावलण्यासाठी ते एकत्र आले. कोहिनूरपेक्षा मोठा स्टोन हा नागपूरकर भोसल्यांचा होता, दर्यानूर, पण ब्रिटिशांनी तो बी लुटला. आणि त्या खजान्यावर ही लॉर्ड्स बँक बनली. ती जी आज बी मी केस लढतो आहे, ही माझी 5th जनरेशन आहे. लोकांना एक नेहमी प्रश्न असतो की सुरुवात कशी झाली नागपूरकर भोसले घराण्याची. परसोजी महाराजचे लहान भाऊ साबाजीराजे हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आग्नी दिली शिवाजी महाराजाला. हो, बंगालच्या त्यांच्या झालेल्या स्वाऱ्यांबद्दल सांगा. आज कलकत्त्याला ती मराठा डीच, तिथं खंदक खोदलेला होता मराठ्यांसाठी. 2,17,537 स्क्वेअर किलोमीटर एवढी मोठी नागपूरकर भोसल्यांची राजधानी. बालाजी मंदिर तिरुपतीचं, त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस दागिने अर्पण केले. त्या दागिने आता रघुजी बेंटे म्हणून त्या दागिन्याला म्हणतात ते. आणि रघुजी महाराजची एक मोठी पेंटिंग आहे तिथं, रघुजी पेंटिंग म्हणून त्या ठिकाणी तिरुपतीला. हां. आणि तिथं 2 ब्रह्मोत्सव होतात. बरं. एक ब्रह्मोत्सव रघुजी महाराज चालू केलेला आहे. मागच्याच वर्षी रघुजीराजे भोसलेंची तलवार इंग्लंडमधनं महाराष्ट्र सरकारनं ती आपल्या राज्यामध्ये आणली, कार्यक्रम झाला होता, तुम्ही आमंत्रित होता. त्या तलवारीचा काय इतिहास आहे किंवा कशी आहे ती तलवार? ती ऑक्शनला आली आम्हाला जेव्हा माहिती पडलं. बरं. तर ते मला माहिती पडलं तर मी सर्वात पहिले त्याची ॲक्शन घेतली. मी पहिले 3 बेट उतरवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य स्थापन केलं आणि पुढं 18व्या शतकामध्ये 2/3 भारतावर जवळजवळ मराठ्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्ता होती. अनेक सरदार घराण्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. त्याच्यातलं कुठंतरी दुर्लक्षित राहिलेलं घराणं म्हणजे नागपूरच्या भोसलेंचं. पूर्व भारतामध्ये नागपूरकर भोसलेंचं राज्य होतं. आपण असं म्हणतो ना की अटक ते कटक मराठी राज्याचा विस्तार झाला, तर हे कटक ओरिसामध्ये आहे. ओरिसा, छत्तीसगड, बंगालमध्ये नागपूरकर भोसल्यांचं राज्य होतं. कलकत्त्याला मराठा डीच लेंड जी आहे ती अजूनही त्याच्या साक्षरतेत उभी आहे. रघुजीराजे भोसलेंसारखं पराक्रमी व्यक्तिमत्व त्या घराण्यामध्ये होऊन गेलं. रघुजीराजे भोसलेंनी बंगालवर 4 स्वाऱ्या केल्या. दक्षिणेत तिरुचिरापल्लीची स्वारी असेल. नागपूरकर भोसले घराण्याचं योगदान मराठ्यांच्या इतिहासात मोठं आहे. 1853पर्यंत नागपूर संस्थान होतं. अनेक मराठी लोक तिथं आहेत. नागपूरकर भोसले घराणं हे तसं दुर्लक्षित राहिलं. सेना साहेब सुभा हा किताब नागपूरकर भोसले घराण्याला होता आणि मराठेशाहीत जरा थोडंसं स्वायत्त, पेशवाई किंवा याच्यापासून जरा स्वायत्त प्रकारे ते राज्य करत होते. त्याच नागपूरच्या भोसले घराण्याच्या गौरवशाली इतिहासाविषयी, वारशाविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि ते बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे त्याच घराण्यातल्या वंशजांना, मुधोजीराजे भोसले यांना. तर नमस्कार, मी सुमित डेंगळे आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती पॉडकास्ट. राजे, तुमचं स्वागत आहे लगावबत्ती स्टुडिओमध्ये. मी ओळख करून देईल राजेसाहेबांची. मुधोजीराजे भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे वारसदार आहेत. प्रमुख ते त्या घराण्याचे सध्याचे आहेत. रघुजीराजे भोसलेंचे वंशज आहेत. ते गेल्या 35 ते 40 वर्षांपेक्षा जास्त काळ हे सामाजिक क्षेत्रात नागपूरच्या सक्रिय आहेत. अनेक उपक्रम ते करत असतात. महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. आणि आपण जर पाहिलं तर नागपूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक प्रश्नांवर, मग ते मराठा आरक्षण असेल किंवा हल्लीचा NCERTच्या पुस्तकातनं मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचा ते हे असेल, सातत्यानं ते मुद्दे हे कायमस्वरूपी खूप जोरकसपणे मुधोजीराजेंनी लावून धरलेले आहेत. ते वंशज तर आहेत पण इतिहास अभ्यासकही आहे. त्यांच्या घराण्यावर त्यांचा अभ्यास आहे. आणि एका वृत्तपत्रातनं त्यांनी, माझ्या मते गेल्या मागच्या वर्षी त्यांनी एक सुंदर सदर चालवलं होतं. तर तुमचं स्वागत आहे. नागपूरकर भोसले घराण्याच्या इतिहास आपण तर बघणारच आहोत, पण सर्वप्रथम मला आता सध्याचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की NCERTच्या पुस्तकातनं मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्यात आला आणि माझ्या मते फार सुरुवातीपासून तुम्ही तो मुद्दा लावून धरला. तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? NCERTने जो इतिहासाच्या 8वीच्या पुस्तकामध्ये इंग्लिश, हिंदी आणि उर्दू या 3 पुस्तकांमध्ये मराठ्यांचं साम्राज्याचा एक नकाशा त्यांनी त्याचा टाकला होता. आणि तो नकाशा टाकल्यानंतर राजस्थानमधल्या काही राजपूतांनी त्याचा विरोध केला. ते म्हणत होते की राजस्थान मराठ्यांच्या आधिपत्याखाली कधीच नव्हता. आणि त्यामुळं काही ठराविक लोकांच्या प्रेशरमुळं म्हणा की काय, तो शिक्षण मंत्र्यांनी तो नकाशा काढला. आणि आमचं म्हणणं होतं की तो नकाशा आपण जो टाकला
तो बरोबर येथे नकाशा होता. उलटा तो कमीच होता, जेव्हा बंगाल आलंच नाही मराठ्याच्या साम्राज्याचा. पण तरी अटक ते कटक हा भाग जर आपण बघितला तर अटक ते कटक जाताना राजस्थानही लागतंच. आणि त्यावेळेस अशी काही यंत्रणा नव्हती की आज फ्लाईट उडला आणि इथून अमेरिकेनं इकडं बॉम्ब टाकला आणि गेलं, अशी काही सिस्टीम नव्हती. तेव्हा घोड्यानी आणि ह्यात सर्व आमनेसामनेचं युद्ध असल्यामुळं हा सर्व भाग त्यावेळेस मराठ्यांच्या अधीन होता. आणि त्याचे खूप पुरावे आहेत, खूप दाखले आहेत की असं नाही की अहमदिया करार झाला त्यावेळेस मुघलांनी मराठ्यांना मदत मागे घेतली. आमचं रक्षण तुम्ही ह्या लोकांशी करा, ठाकूर म्हणजे काय म्हणतो आपण, बाकी जे असतात त्यांच्याकडनं आमचं रक्षण करायसाठी मराठ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं. आणि त्यासाठी त्यांच्या अधीन असलेलं राजस्थानचं आपल्याला माहिती आहे की राजपूत लोक हे 70 ते 80% मुघलांच्या अधीन होते. आणि मग ह्याचा खर्च कसा द्यायचा, तर ते राजपुताचं पूर्ण राजपुताण्याचा तो चौथाई वसूलण्याचा अधिकार हा मराठ्यांना त्यांनी दिला की इथून तुम्ही तुमचा खर्च घ्या आणि आमचं रक्षण करा. तर त्यामुळं तो भाग हा मराठ्यांच्या आधिपत्याखाली आला. त्यावेळेस ते शिंदे, होळकर हे सगळे त्यावेळेस त्या ठिकाणी हे होते. आणि ते हे वसूल करायचे आणि तिथला पूर्ण जो खर्च बी आहे तिथल्या राजांना तो देण्याचं बी कार्य मराठा त्यावेळेस करत होते. आणि त्यामुळं ते मराठीच्या आधिपत्याखाली नाही हे म्हणणं त्यांचं चुकीचं आहे. त्यानंतर पुन्हा एक राजस्थान गॅझेट आहे 272 पानाचं. त्या राजस्थान गॅझेटमध्ये बी याचा उल्लेख आहे की मराठ्यांच्या अधीन त्याच्यामधले भाग होते. त्यानंतर ब्रिटिशांच्या, आज आपण जास्ती करून ब्रिटिशांचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यावर भारताचं हे चाललेलं आहे. ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये बी तो उल्लेख आहे की हे मराठ्याची आधिपत्याखाली होतं. आणि ब्रिटिशांनी जेव्हा हे सर्व घेतलं त्यावेळेस मराठ्यांकडनं घेतलं, राजपूतांकडनं घेतलं, मुघलांकडनं घेतलं, असं काही आहेच नाही. तर जेव्हा मराठ्यांकडनं घेतलं ते ॲटोमॅटिक राजस्थान तिथं गेलं, म्हणजे ते मराठ्यांच्या आधिपत्याखाली होतं. हा सर्व इतिहास असताना काही ठराविक राजस्थानची लोक आणि तिथले काही लोक एकत्र झाले आणि त्यांनी शिक्षण मंत्र ते दंभ आणलं केंद्रामध्ये आणि त्यांनी तो हटवला. त्याचा आम्ही पाठपुरावा आम्ही 25मध्ये ज्यावेळेस ह्याचा समाविष्ट केला त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा पत्र दिलं ट्विटद्वारे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की राजस्थानमध्ये नकाशा टाकल्यावर काहीतरी घडामोडी सुरू होऊन राहिल्यात, तिथून काही प्रेशर येईल, इतिहास हा आहे. म्हणून मी पुन्हा त्यांना बाकी कागदपत्र देऊन मी सांगितलं हा इतिहास आहे आणि हा नकाशा निघाला नाही पाहिजे. पण त्यानंतर मी दुर्दैवी गोष्ट अशी आहे की तो काढण्यात आला आणि त्याचा मी पाठपुरावा करतो आहे. आणि थोडंसं दुःख याच्यासाठी वाटतं की एक स्वराज्यासाठी, हिंदवी राज्यासाठी शिवाजी महाराजांनी एवढा मोठा विस्तार केला, त्याला बाकीच्या लोकांनी पुढं नेला. पेशवे झाले, भोसले झाले, आम्ही नागपूरकर, अशा लोकांनी जेव्हा तो पुढं नेला आणि तो अटक ते कटके पार गेला, म्हणजे सूर्य उगवण्यापासून सूर्य अस्तपर्यंत राज्य म्हटलं गेलं. आणि हे सर्व असताना राजस्थानचे काही थोडे बहुत लोक एकत्र येऊन पेशवा बनवू शकतात. आमचं महाराष्ट्राचा एक बी नेता म्हणा की एवढे रॉयल फॅमिलीज आहेत, मला सोडून बाकी रॉयल कुणीच त्या ठिकाणी पुढं आलं नाही. हे एक दुःखाची बाब आहे. त्यावेळेस मी ज्यावेळेस हा मुद्दा उचलला ट्विटवर की बा तुमचा धन्यवाद पण असं होणार आहे, त्यावेळेस जर महाराष्ट्रामधले लोक एक आले असते तर हा झाला नसता. दुसरं म्हणजे काय आहे की NCERTमध्ये प्रत्येक स्टेटचा एक इतिहासकार असतो. बरं. त्यावेळेस जेव्हा नकाशा ॲड केला तेव्हा मेंद्रे साहेब होते आपल्या महाराष्ट्राचे आणि नंतर ते वारले. आणि काढताना एक बी महाराष्ट्राचा इतिहासकार तिथं नाही. मेंद्रे साहेब वारल्यावर त्यांनी कुणाला डेप्यूट केलेलं नाही. आणि हे सर्व असताना काढता वेळेस कोणत्याही महाराष्ट्राच्या इतिहासकाराचा विचार घेण्यात आला नाही. बरं, राजस्थाननी पत्र दिले तुम्हाला, पण राजस्थानने असे काही पुरावे दिले की आमच्या ह्याच्यामध्ये नव्हतं, आम्ही मराठ्यांच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, असं काहीच पुरावा नाही. आम्ही एकूण एक तुम्हाला पुरावे दिलेले आहे. मुघलांपासनं तुम्हाला आम्ही 1700 जवळपास 40-45 पासनचे हे पुरावे आम्ही तुम्हाला दिल्यानंतर बी जर हा निघत आहे तर मराठ्यांचा इतिहास कुठंतरी डावलण्यात चाललेला आहे. हा फक्त मराठ्यांचा इतिहास नाही, हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे. पूर्ण हिंदू बांधवांचा इतिहास कुठंतरी हा डावलण्यात चाललेला आहे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. आणि ज्या राजपूत लोकांनी रोटीवर बेटीवर मुघलांच्या अधीन राहून कामं केले, हे आमनेसामनेची लढाई कोणचा राजपूत केव्हा लढला? मुघलांच्या अधीन मुघलांच्या मोहिमेवर हे गेलेले आहेत, रोटीवर बेटीवर मुघलांची ह्यांनी केलेले आहेत. तेव्हा हिरव्या त्यांचं पूर्ण राजस्थान हिरव्या ह्याच्या रंगाखाली होतं, तेव्हा त्यांना काही हरकत नव्हती. आणि भगव्या ह्याच्या खाली आली त्यांना हरकत आली. बरं.
आणि त्यावेळेस फक्त मराठ्यांच्या इतिहासाला डावलण्यासाठी ते एकत्र आले. जोधा अकबर पिक्चरच्या कुठं झोपले होते हे, यांना जर एवढी इतिहास आहे. एक कोण कुठला तो माजी मंत्री आमदार, त्यांनी ते एक लॉन बनवलं, मिलन बँक्वेट लॉन. त्या ठिकाणी त्या बाथरूममध्ये हिच्या जागी शिवाजी महाराजचा फोटो आहे आणि हरच्या जागी राणी पद्मावतीचा फोटो आहे. त्यावेळेस बी मीच एकटा होतो वरडण्याला, तो काढायला लावला आणि त्याची कंप्लेंट केल्या. त्यावेळेस मी हे राजपूत लोक पद्मावती राणीसाठी बी नाही उठले, शिवाजी महाराज सोडा, राणीसाठी तर उठायला पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्ही आपलं घरदार वाचवायला, समजा राज्य वाचवायला तुम्ही रोटी व्यवहार केले, म्हणजे मुली देऊन तुम्ही आपलं राज्य वाचवलं, प्रत्येक राज्याच्या अधीनच राहिले तुम्ही. तर त्यामुळं ह्यांनी ह्या गोष्टी करणं म्हणजे एकदम चुकीचं आहे. आणि त्यांचं ऐकून जर राजकारणासाठी हा इतिहास हटत असेल तर ह्याच्यामध्ये आम्ही सर्व सक्रिय झालो. आणि मला आता आनंदाची बातमी, आवाज उचलल्यानंतर आमचे साताऱ्याच्या त्या राणीसाहेब समोर आल्यात राजकन्या. दुसरं हळूहळू बाकी लोक समोर येऊन राहिले. आणि आता महाराष्ट्रामधली जनता ही बी एका मताने समोर येऊन राहिलेली आहे. मी कालच मुंबईला PL फाईल केलं, त्याच्यासाठी अपील हे केली. आणि त्याच्यावर थांबण्याने आम्ही 15 ते 20 दिवस या महिन्यामध्ये काही ना काही सरकारने पैसा घेतला पाहिजे, नाही तर मग फार तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे. आम्ही महाराष्ट्र बंद पाडू आणि आम्ही दिल्लीला धडक आम्ही देऊ. आणि तो फक्त महाराष्ट्राचा मोर्चा नाही, तो संपूर्ण भारताच्या हिंदू समाजाचा तो मोर्चा राहील. नक्कीच ते सगळे प्रयत्न आपले चालू असणारच आहेत. आता मी तुमच्या घराण्याकडे येईल, नागपूरकर भोसलेंच्या, की ज्या घराण्याचं मोठं योगदान मराठेशाहीच्या विस्तारामध्ये आहे. नंतरच्या काळात जे विस्तार चालू झाले तर परसोजीराजे भोसलेंच्या रूपानं. लोकांना एक नेहमी प्रश्न असतो की नागपूरचे भोसले हे छत्रपतींच्या म्हणजे सातारकर कोल्हापूरकर भोसले घराण्याचा आणि त्यांचा संबंध काय, किंवा सुरुवात कशी झाली नागपूरकर भोसले घराण्याची? हे भाऊ आहे, आम्ही दोन्ही भाऊ आहेत. आम्ही जेव्हा आलो या भागाला तेव्हा आम्ही वेरूळला आलो. आमचे पूर्वज परसोजीराजे आणि खळोजीराजे हे दोन भाऊ. परसोजीराजेंपासून बिंबाजीराजे वगैरे आमचं वंशावळ चालू झाली. खळोजीराजेपासून मालोजीराजे, शिवाजी महाराजांचे, शहाजी महाराजांचे वडील, मालोजीराजे, विठोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज, हे अशी वंशावळ चालली. तर त्यामुळं आम्ही दोघं भाऊ, मोठ्या भावाचं आमचं घराणं, परसोजीराजे मोठे होते आणि त्यामुळं होतं. आणि एकत्र आम्ही वेरूळला आलो आणि वेरूळला पाटीलकी वगैरे सर्व आपलं तिथं घेतलं. राजे हे आम्हाला पहिल्यापासून पदवी होतीच. आणि ते घेतल्यानंतर असा विचार केला की आता आपल्या याचं कुठं ना कुठं थोडं आपण डिवाईड होऊन आपण काम केलं पाहिजे. तर आम्ही हिंगणीला गेलो. पुण्याजवळ हिंगणी आहे, ती ब्रांच आमच्या नावाने ओळखल्याचं, हिंगणीकर शाखा आणि ही वेरूळकर शाखा. हां, हे दोन शाखा आमच्या झाल्या, पण एकच घराणं आहे. आणि बरेचसे लोक यामध्ये कन्फ्यूज आहे. आपण हा प्रश्न चांगला विचारला. हे एकच घराणे आहेत आणि त्यामुळं आम्ही मोठ्या भावाला म्हणून आम्हाला ते मान देतात आणि छत्रपतीची गादी म्हणून आम्ही गादीला आम्ही मान देतो. ही परंपरा त्यावेळेसपासून चालू आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा किंवा तंजावर, नागपूर हे एकच, हे चारही घराणे एक. तुम्ही भाऊबंदच त्यांचे आहात. परसोजीराजे भोसलेंचा राजाराम छत्रपती महाराजांच्या काळात उदय झाला. सेनासाहेब सुभा किताब त्यांना मिळाला. त्यांच्यानंतर त्यांचे माझ्या मते भावाचे नातू रघुजीराजे भोसले, फार मोठं खरं कर्तृत्व रघुजीराजे भोसलेंचं आहे. बंगालच्या स्वाऱ्या, तर त्या रघुजीराजे भोसलेंबद्दल आम्हाला ह्याच्यामध्ये मी थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो की परसोजी महाराजांचं पहिलेपासून आम्ही त्या घराण्याशी होतो. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन करण्याचं निश्चित केलं तेव्हा आमचा जो परिवार आहे वेरूळ हिंगणी शाखा ही पूर्ण शिवाजी महाराज सोबत राहिली. आणि फार लढवय हे घराणं आणि कर्तबगार असल्यामुळं हे तिथं भाऊबंद तर होतेच, पण एक वेगळं स्थान त्या ठिकाणी होतं. आणि शिवाजी महाराज जेव्हा मृत्यू पावले त्यावेळेस परसोजी महाराज आणि संभाजी महाराज मोहीमवर होते. आणि ते परसोजी महाराजचे लहान भाऊ साबाजीराजे हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी अग्नी दिली शिवाजी महाराजाला. लोक सांगतात की शिवाजी महाराज मुख अग्नी दिल्या गेली कारण तिथं कुणी नव्हतं, पण संभाजी महाराजांनी ही मंत्र अग्नी त्या शिवाजी महाराज दिली. तेव्हा राजाराम महाराजला गादीवर बसवायचं होतं आणि गादीवर बसल्यानंतर मग कारण की गादी रिकामी नसते ठेवायची, म्हणून ती ताबडतोब बसवायची, त्यांना ते करता येत नव्हतं, म्हणून ते संभाजी महाराजांनी केलं. आणि असा तो इतिहास आहे. त्यानंतर रघुजी महाराजांचा जो इतिहास आहे, रघुजी महाराज हे तर भाऊच लागत होते, पण रघुजी महाराज लहानपणीच त्यांच्या वडिलांना मुघलांकडनं ते मारले गेले आणि फार लहान होते. त्यांच्या आईने आणि आजींनी सांभाळ केला.
आणि त्यानंतर त्यांना ते वडिलांना समोर मारताना त्यांनी त्या गवताच्या आडपून पाहिलं. बरं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक अशी भावना होती की मी ह्याचा बदला जरूर घेईल. आणि ते स्वतः मेहनतीने आईंच्या आजींच्या ह्याच्यानी काकांच्या साथीने हे असे ते वाढत गेले. आणि त्यांनी सर्व युद्धकला शिकल्या, शस्त्रास्त्र घोड्यामध्ये ते पारंगत होते. आणि हे सर्व शिकताना त्यांनी एक शरीर यष्टी अशी कमवली होती की वेळ आला तर तलवार बी सुटली तरी दोघा तिघाला असं पकडून एक करू शकतो. आणि एक जिद्द त्यांच्यामध्ये होती. आणि घराण्याचा एक त्यांना अभिमान होता की आता छत्रपतीच्या घराण्याशी आपण निगडीत आहोत. आणि त्यामुळं त्यांनी आपल्या बळावर त्या ठिकाणी पुन्हा एंट्री घेतली. आणि त्यावेळेस राजाराम महाराजांनी परसोजी महाराजांना म्हणजे परसून वापस आले तर मोठे असल्यामुळं आणि तिथून कामगिरी करून वापस आले तर राजाराम महाराजांनी सेनासाहेब सुभा ही पदवी राजाराम महाराजांनी परसोजी महाराजाला दिली. आणि त्यानंतर नागपूरला बी जेव्हा गादी स्थापन झाली तिथपर्यंत ही पदवी जिथपर्यंत राज्य होते तिथपर्यंत ही पदवी साताऱ्याकडनं मानवस्त्र किताब हे किताब येतच होता. मूळ आमचा राज्याभिषेक नागपूरला झाला त्यानंतर बी ते वस्त्र स्वीकारत होते कारण ती छत्रपतीकडची होते. छत्रपती म्हणून हे मूळ. आणि रघुजी महाराजांचं सांगायचं म्हणजे पराक्रमी होते. तर शाहू महाराजांचा काळ ना, रघुजी राजांचा म्हणजे रघुजी महाराजांचा काळ संभाजी महाराजांच्या वेळेसचा नाही, हा शाहू महाराजचा आहे. शाहू महाराज. हां, कारण की रघुजी महाराजच्या संभाजी महाराजच्या वेळेस परसोजी राजे वगैरे सोबत होते. हां, तर हा आपण शाहू महाराजचा काळ पकडू, आद्य शाहू म्हणतो आम्ही त्यांना. आणि ते जेव्हा कैदेतून आले त्यानंतर त्यांनी विस्तार सुरू केला. त्यावेळेस रघुजी महाराज त्यांच्या पराक्रमामुळे तिथं होते. आणि त्यावेळेस एकदा शिकारीला शाहू महाराज जेव्हा गेले आणि सर्व त्यांच्याबरोबर काही लोक होते शिकारीमध्ये, पण त्यांचा घोडा पुढं निघाला आणि थोड्याच मागच्या अंतरावर रघुजी महाराज आणि बाकी लोक होते. आणि घोडा पुढं निघाल्यावर त्यांनी पाहिले की झुडपामधून वाघ कुदला शाहू महाराजच्या अंगावर आणि तो शाहू महाराजला झडपणार मागून. तर ह्याने एवढ्या आवाज दिला आणि एवढ्या स्पीडने घोडा आणला आणि वरच्यावर त्या वाघाला कापला. तर तो शाहू महाराजांना इथं असं हे लागलं ते वाघाचं. आणि तो कापल्या गेला आणि त्याला फेकला त्यांनी त्यांच्या अंगावर न पडू देता. ते त्यांचं शौर्य त्यांनी पाहिलं की एका वारामध्ये 2 तुकडे केले वाघाचे. आणि त्यांनी जीव वाचवला माझा म्हणून अजून एक तर भावाचं नातं अजून प्रेम त्यांचं हे झालं. आणि जेव्हा ते वापस आले मग त्यांनी आपली साळी ही रघुजी महाराजांना दिली. म्हणजे भाऊ आणि मेहुणी, आम्ही साळी म्हणतो तिकडं आमच्या विदर्भात मेहुणी. तर ते भाऊ आणि साळभाऊ हे एक ते नातं त्यावेळेस ते चालू झालं. आणि तीच मग टायटल ही परसोजी महाराजानंतर नंतर रघुजी महाराजाला ती पदवी सेनासाहेब सुभा आली. आणि त्यानंतर त्यांचा एक विश्वास झाला, काही मोहिमा त्यांनी फतेह केल्या. आणि मग ह्या भागाला इकडचं वसुली करता मराठ्यांकडनं रघुजी महाराज यायचे या भागामध्ये. आणि इकडचे जे होते आदिवासी राजे वगैरे ह्या साईडला होते. आणि ते काय करायचे, समतोल ठेवायचे. ते मुघलांना बी खंडणी द्यायचे आणि साऊथ मराठ्यांना बी द्यायचे. पण त्यांचा व्यवहार आणि मराठ्यांचा व्यवहार हा लोकांना माहिती होता. आणि इकडच्या बाजूला जेव्हा ते यायचे त्यांनी हे सोचलं की मी का नाही ह्या बाजूला आपलं हे करू. आणि म्हणून शाहू महाराजांकडनं त्यांनी हे घेतली आणि ते मग ह्या भागाला आले. आणि ह्या भागाची मोहीम त्यांनी आपल्या हातात घेतली आणि इथून त्यांनी विस्तार सुरू केला. आणि हा विस्तार जेव्हा सुरू करण्याचा मानस होता तेव्हा नागपूरला गोंडांचं राज्य होतं. ते आम्ही त्याला म्हणू की नागपूरचं म्हणण्यापेक्षा ते मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य होतं गोंडांचं. आणि त्या ठिकाणचं त्यांच्या अधीन नागपूर होतं. म्हणजे आपण उपराजधानी म्हणू शकतो गोंडांची. देवगडचे राजे होते ते आणि ही उपराजधानी होती. त्यावेळेस तिथल्या ज्या राणी होत्या रतनकुवर त्या वयस्कर होत्या. आणि रघुजी महाराजचं म्हणजे भोसल्यांच्या याच्यामध्ये ते स्त्रीला एक मान म्हणून ते आईच्या नजरेने त्यांना पाहायचे. आणि त्यावेळेस त्यांचे ओरिजिनल जे वारीस होते ते वारले आणि दासीपुत्रा मोठा होता. त्यांचे जे राजे होते ते वारल्यानंतर दासीपुत्र मोठा होता आणि ओरिजिनल वारीस छोटा होता. दासीपुत्रांनी कब्जा केला त्या गादीवर आणि या ओरिजिनल वारीसला मारायचं आणि राणींना मारायचं. त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की इकडं रघुजी महाराज या भागामध्ये आलेले आहेत. त्यांनी विचार केला की मुघलांना मदत मागितली तर ते आपल्याला लुटतील बी, आपलं राज्य बी घेतील आणि आपल्या आया बहिणींचं बी काही खरं नाही. मग त्यांना सुटेबल रघुजी महाराज वाटले आणि मग त्यांनी रघुजी महाराजाला आपल्या सुनाचं
साडीचा पदर पाठवून मदत मागितली. अच्छा. आणि मग त्या रघुजी महाराजांनी ती मदत केली. त्या दासीपुत्राला हलवलं आणि पुन्हा जो लहान वारीस होता 3-4 वर्षात त्याला मांडीवर घेतलं आणि त्याचा राज्याभिषेक देवगडला करवला. आणि म्हटलं की आता हा माझा भाचा, मी मामा. अच्छा. बरं. तर आता हे राज्यामध्ये मी थांबत नाही, मी माझा विस्तार पुढं करतो. तर चंद्रपूर, नागपूर हा सर्व भाग त्या गोंड राणींकडे होता. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला काही देऊ नाही शकलो, तुमची खूप नुकसान झालेली आहे आणि तुम्ही दूर गेले तर आम्हाला फार मोठं संकट होईल, कारण की दासीपुत्राजी जे बी पळालेले आहेत ते बगावत करतील, येतील आणि आमची बी आता शक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या जवळच राहून आम्हाला मदत करा. आणि तुम्ही जे केलं त्या कार्याच्या मोबदल्यात नागपूर आणि चंद्रपूर हे रघुजी महाराज त्यांनी राणींनी भेट दिलं. नागपूर आणि चंद्रपूर, चांदा. आणि त्यामुळं नागपूरकर म्हणून आम्ही तेव्हापासून सुरुवात. मग तिथून त्यांनी आपल्या रघुजी महाराजांनी नागपूरला सेंटर बनवलं आणि तिथून आपली जी हे होती स्वराज्य वाढवण्याची एक जिद, कटक ते कटक, तर ते त्यांनी तिथून पुरी केली आणि त्यांनी मग तो राज्याचा विस्तार केला. बंगालच्या त्यांच्या झालेल्या स्वाऱ्यांबद्दल सांगा ना. आज कलकत्त्याला ती मराठा डीच, तिथं खंदक खोदलेला होता मराठ्यांसाठी. ओरिसा, बिहार, बंगाल, UP, MP आणि छत्तीसगड आणि गोंडवाना हे एवढं मोठं राज्य हे रघुजी महाराजांच्या अधीन होतं. 2,17,537 स्क्वेअर किलोमीटर एवढी मोठी नागपूरकर भोसल्यांची राजधानी. हे हिंदवी राजधानी एवढी मोठी कुणाचीच नाही. हिंदू मराठा राजधानी ही तेवढी मोठी, सर्वात मोठी होती. छत्तीसगड नाव बी हे रघुजी महाराजच्या 3ऱ्या नंबरचे चिरंजीव बिंबाजी महाराज तिकडे दिल्यानंतर महासमुंद होतं. त्या महासमुंदाला त्यांनी छत्तीसगड नाव दिलं. त्याच्यामध्ये रायपूरचे 18 किल्ले, रतनपूरला राज्य म्हणून रतनपूरचे 18 गड असे गड होते तिथं. आणि ते गडात छोटे 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 राजे होते. त्यांना आपल्या अधीन एकत्र केलं आणि हे 18 आणि 18 म्हणून छत्तीसगड नाव दिलं. अच्छा. ही एक प्रमाण छत्तीसगडची ओळखच नागपूरकर भोसलेंमुळं ती पडलेली आहे. आणि बंगालला त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं फार मोठं मॅन्युफॅक्चरिंग बंगालला होतं आणि ते शस्त्र वगैरे बनवून आपल्याच राज्य लोकांना पुरवठा करायचे आणि त्यामार्फत हळूहळू ते राजकारणामध्ये बी ते शिरायला लागले. पण बंगालला काळी जादू त्यावेळेस खूप चालायची, ब्लॅक मॅजिक आपण आज म्हणतो. काळू जादूचा त्यावेळेसचा प्रकोप फार वेगळा होता आणि तिथले जे राजा होते ते थोडेसे म्हणजे आम्ही म्हणू की चांगले नव्हते, आपण ते म्हणू शकतो. तर त्यांचं एक ब्रिटिशांशी चांगलं त्यांना इन्कम यायचं आणि त्यामुळं ते काय करायचे की युवांना ब्रिटिशांना सप्लाय करायचे. ते युवा लोकांना बंधू बजवायचे, महिलांना सप्लाय करायचे, काही महिलांना आपल्या इथं बंधू बजवायचे. आणि त्यांनी आपली एक सीमा बांधून घेतली होती त्या काळ्या जादूच्या ह्याच्याने. आणि ते बाहेरून जेव्हा लोक मुलांना आणि महिलांना घेऊन गेले, कुणी विरोध करायला आलं, तो सीमेमध्ये आला की तो रक्ताच्या उलट्या करून मरायचा. तर त्यामुळं त्या ठिकाणी ते रोखू शकत नव्हते. आणि जेव्हा रघुजी महाराजचं त्यांनी नाव ऐकलं, त्या बंगालच्या आजूबाजूला खूप दूरपर्यंत रघुजी महाराजचा विस्तार ओरिसा बिहारपर्यंत झाल्यानंतर त्यांना वाटलं की हे मदत यांच्याकडनं मागू. आणि त्यावेळेस ते आले आणि त्यांनी मदत मागितली आणि रघुजी महाराजांनी तो संकल्प उचलला आणि त्यांनी भास्करराव कोल्हाटकरांना सर्वात पहिले तिथं त्यांनी पाठवलं युद्धासाठी. त्यांचे फार विश्वासाचे सरदार होते, ते सेनापती एक प्रकारचे होते. आणि त्यांनी मग तिथं कलकत्त्याला म्हणजे आम्ही म्हणू बंगालला त्यांनी युद्ध केलं आणि त्यावेळेस त्यांनी तिथून तिची सुरुवात केली. आणि सर्वात पहिले युद्ध केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर सर्वात मोठा हमला केला आणि तिथला सर्वात मोठी लूट शस्त्रांची वगैरे करून त्यांनी नागपूरला आणली. तर असं करत करत त्यावेळेस तो राजा पुन्हा मांडलिक झाला. त्यांनी हे देतो चौथ द्यायला ते कबूल झाला. पण त्यावेळेस स्थिती अशी होती की बंगालला जायला 4-4.5 महिने लागायचे, यायला 4-4.5 महिने लागले. घोडे होते आणि मध्ये लढाईचा पिरियड असा वर्षभरचा पिरियड जवळपास जात होता. आणि त्यामुळं त्याला एकदा दिली, मग त्यांनी ती 2 वर्षांनी बंद केली, अब क्या आएंगे, पुन्हा यांनी जाऊन केलं. असं 4 वेळा रघुजी महाराजनी त्या स्वाऱ्या केल्या. आणि जेवढ्या स्वाऱ्या केल्या तेव्हा तू ह्यांना सपोर्ट करतो का, तू ह्यांच्यासाठी बाया विकतो का, तू म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला बी वारंवार त्यांनी त्या ठिकाणी लुटलेलं आहे रघुजी महाराजांनी. आणि त्यानंतर रघुजी महाराजांचं हे सर्व साम्राज्याचा जो विस्तार झाला आणि नागपूरला त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि त्यापासून मग रघुजी महाराजचा एक स्वतंत्र कारभार, पण छत्रपतीला मानून. आणि छत्रपतीला वचन दिलं होतं त्यांनी
की जेव्हा बी स्वराज्यावर काही येईल तुमच्या भागामध्ये त्यावेळेस मी तिथं आपल्याला पूर्ण युद्ध फौजी नसते मी आपल्यासोबत तिथं उभा राहील. म्हणजे माझं पहिलं कर्तव्य आहे गादीचं रक्षण मग विस्तार. तर असं ते होतं आणि म्हणूनच ती परंपरा मग पुढं चालत राहिली. जगन्नाथपुरीला जे जगन्नाथाचं मंदिर आहे तिथं तो रथोत्सव असतो, त्याचा मी असं कुठंतरी वाचलं होतं की नागपूरकर भोसल्यांशी संबंध आहे. त्यांनी तिथं काहीतरी देणग्या वगैरे दिल्या होत्या. हो, ॲक्च्युली जगन्नाथपुरीचं असं आहे की जेव्हा युद्धावर हे निघाले त्या ठिकाणी जेव्हा जगन्नाथपुरीच्या बाजूने हे गेले तर तिथल्या लोकांनी सांगले इथं खूप सुंदर जगन्नाथाचं मंदिर होतं आणि ते मंदिर तोडण्यात आलं आणि त्या मंदिराचा तोडता वेळेस तिथले जे त्यावेळेसचे कोणी पुजारी असतील त्यांनी ते बलराम दादा भगवान म्हणतो आपण तिथं कृष्णाला आणि सुभद्रा माता यांचे मूर्त्या नेऊन त्यांनी जंगलात लपवल्या. कारण त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की कृष्णाची जी मूर्ती आहे भगवानची ते बेंबीमध्ये कृष्णाचं हे आहे म्हणून ते लपवल्या. पण अलीवर्दन खानाने तिला एवढं लुटलं की त्या मंदिराचं म्हणजे तोडलं जिनो आणि त्याच्यामध्ये जे बी आता आपल्या हिंदू लोकांमध्ये दागदागिने हे ते आपण देवाला अर्पण करतो ते सर्व त्यांनी लुटलं आणि पूर्ण त्या जगन्नाथपुरीचा आपण म्हणतो एक प्रकारचा विध्वंस केला. रघुजी महाराज ती मोहीम घेतल्यानंतर त्यांना जेव्हा माहिती पडलं तर ते म्हणे पुढं जाण्याच्या पहिले जगन्नाथचं आपण करू. मग त्यांनी 1751 ते अलीवर्दी खानाला हरवून त्यांनी ते आपल्या अधीन गेलं आणि त्यावेळेस मग 1752 त्यांना माहिती पडलं की इथं मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की एक यात्रा निघायची. मग त्यावेळेस त्यांनी ती यात्रा पूर्वच सुरू केली आणि त्यावेळेस 40 लाख रुपये ते तिथं सेवेसाठी मंदिराचे आणि हे आणि आपली फौज मराठा फौज त्या ठिकाणी त्यांनी तिथं नेमली आणि गरुड खांब तो तिथं त्यांनी लावला. त्याचा अर्थ होता की ह्या स्तंभाच्या इकडं आता कुणी परकीयांनी यायचं नाही आहे, इथं आम्ही उभे आहे. आणि आपल्याला माहिती आहे जगन्नाथपुरीत 2 झेंडे चढतात. कोणत्याच मंदिरात दोनदा झेंडा चढत नाही पण रोज जगन्नाथपुरीला 2 झेंडे चढतात, एक सकाळी एक संध्याकाळी. तर संध्याकाळचा झेंडा रघुजी महाराजांनी सुरू केला की दिवस असो का रात्र असो आम्ही इथं आहे रक्षणासाठी. आणि तेव्हा परंपरा चालू आहे आणि ती रथयात्रा तेव्हापासून अविरत चालू आहे. म्हणजे त्यातनं कधीच खंड पडला नाही. आणि त्यावेळेस 40 लक्ष रुपये त्यांनी दिले आणि जे तिथं अन्नछत्र आहे ते 7 हंडे आहेत. वैशिष्ट्य जगन्नाथचं एवढं आहे की 7 वंडर्समध्ये जगन्नाथ येतो. सर्व 7 वंडरच जगन्नाथाच्या मंदिरामध्ये आहेत. तर ते हंडे असतात. पहिला वरचा हंडा पहिले शिजतो, आग खाली असतो आणि असं क्रमाने हंडे शिजत येतात आणि त्या हंड्यासाठी बी त्यावेळेस 14 लाख रुपये अन्न कुठंच कमी नाही पडलं पाहिजे त्यावेळेस ते दिले. आणि जगन्नाथपुरीमध्ये एका साईडला होतं लोकांनी यायला पाहिजे या इथपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून ती महानदी आहे एक मोठी, त्यावर 18 नाल पूल बांधला म्हणजे 18 खंब्याचा पूल दगडाचा. हा त्या महानदीमध्ये बांधणारा पहिला व्यक्ती रघुजी महाराज म्हणजे पाण्यामध्ये पूल बनतो म्हणजे रामाने केला. इथल्या ह्याच्यामध्ये रघुजी महाराजांनी महानदीवर पूल तयार केला ताकी 3-4 ठिकाणचे लोक ठिकाणी तिथं येणं जाणं सुरू झालं तर दुश्मनाचं आक्रमण कमी होईल आणि ते त्यांनी त्यावेळेस केलं. आणि हा जगन्नाथपुरीच्या आशीर्वादाने हे सर्व आहे. त्यानंतर कोणार्कचं सूर्यमंदिर कोणार्क हे जमिनीखाली दबल्या गेलं होतं कारण ते आजूबाजूला पहाड होते आणि ह्याचा नासधूस व्हावी नाही त्या लोकांनी काही जमिनीत दाबलं या वावटाळमध्ये दबलं असेल. मोहीमला जायचे त्या मैदानामध्ये घोडे बांधायचे आणि काही घोडे त्या स्तंभाचा काही भाग असा वर होता तर तिथं बांधायचे. तर रघुजी महाराज एकदा त्या मोहिमेत स्वतः होते त्यांनी पाहिलं म्हणे हे घोडे बांधण्याचं नाही काहीतरी आहे. मग तिथं जो बी बुजुर्ग होते त्यानं हुडकून आणलं आणि त्यांनी सांगितलं की इथं असं असं मंदिर होतं कोणार्क. आणि त्या कोणार्कच्या सूर्य मंदिरात एक लोहा चुंबक होता. ते चुंबक एवढं शक्तिशाली होते की चुंबकवर अट्रॅक्ट व्हायचे सर्व. म्हणजे नाव बी आजूबाजून समुद्रामध्ये चालली तर तिकडं वळल्या जायची. त्यामुळं सर्वांची नजर त्या ह्याच्यावर होती. ते तोडल्या गेलं मग लुटल्या गेलं पण बाकी दाबलं. त्या मंदिरात जीर्णोद्धार बी रघुजी महाराजांनी उत्खनन करून केला. त्या ठिकाणी 2 खांब होते तिथलाच एक खांब त्यांनी जगन्नाथपुरीच्या तिथं आणला. आणि त्यानंतर बालाजी मंदिर तिरुपतीचं त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस दागिने अर्पण केले. आणि त्या दागिने आता रघुजी बेंटे म्हणून त्या दागिन्याला म्हणतात ते. आणि रघुजी महाराजची एक मोठी पेंटिंग आहे तिथं रघुजी पेंटिंग म्हणून त्या ठिकाणी तिरुपतीला. हां आणि तिथं 2 ब्रह्मोत्सव होतात.
बरं बरं. एक ब्रह्मोत्सव रघुजी महाराज चालू केलेला आहे. त्यावेळेस नागपूरकर भोसले दिले दागिने वगैरे सर्व घालून तो ब्रह्मोत्सव आज बी 2 ब्रह्मोत्सव एक रघुजी महाराजांनी सुरू केलेला आहे. ती परंपरा आज आहे. इथंच नाही थांबले, मीनाक्षी मंदिर मदुराई त्याचा बी जीर्णोद्धार रघुजी महाराजांनी नंतरच्या काळात केलेला आहे. तर हे जेवढे जेवढे त्यांच्या साम्राज्यामध्ये ऐतिहासिक हे आले ते सर्व काम त्यांनी त्यावेळेस केलं. नागपूरला खरं म्हणजे राजधानी किंवा आपलं ठाणं रघुजीराजे भोसलेंनी वसवलं. नागपूर भोसल्यांच्या काळात खूप विकसित झालं असेल ना, बरीचशी घराणी तिथं गेली असतील. आजही नागपूर शहरामध्ये काही भाग आहेत, उदाहरणार्थ मी ऐकलं होतं एक जरीपटका म्हणून, हे सगळे मराठी याच्याशी इतिहासाशी नातं सांगणारे आहेत. तर नागपूरचं आणि भोसल्यांचं नागपूर ज्यावेळेस त्यांनी घेतलं त्यावेळेस 9 झोपड्या होत्या, नागफणीची झाडं होते, नागवणीची नदी होती, म्हणून त्याला ते वरनं ते नागपूर नाव पडलं. या पहिले नागपूरला म्हणजे नागपूरचा इतिहास मोठा आहे. देवलोक, नागलोक आणि वाकाटक राज्याची राजधानी राहिलेला आहे. आणि नंतर रघुजी महाराजांनी त्याचं ते सुरुवात केली आणि मग त्याचा विस्तार नागपूरचा बराचसा त्यांनी त्या भागात वाडे बांधले, आपल्या स्वतःचे किल्ले बांधले आणि खूप मोठा विस्तार त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि परंपरा नागपूरला आज बी काही जुने नावं जे 300 वर्षा पहिलेचे रघुजी महाराजपासून जे चालत आले ते आज बी नागपूरला आहे. जरीपटका हा जो भाग आहे इथं 40 ते 50 फुटाचा भगवा ध्वज जो एक राजाचा असतो, जो लढाईच्या अग्रसर हत्तीवर ह्याच्यावर असतो, तो ध्वज तिथं राहायचा. त्या ध्वजला जरीचं काम असायचं, त्याला तो जो खांब असायचा त्याचा तो जरीने सजवलेला असायचा. आणि त्या ठिकाणी बाकीचं जे आपण म्हणतो एक राजाचं सर्व भालदार सोबद्यांचं सामान वगैरे ते राहायचं, म्हणून त्याला जरीपटका एरिया म्हणतात. आज तिथं आमचे सिंधी समाजाचा पूर्ण एरिया आहे तो, पण आज बी नाव जरीपटका म्हणून त्याचं ते त्यावेळेसपासून कायम आहे. नागपूरला अजून बरेचसे असे नाव आहेत की गांजाखेत आहे. त्यावेळेस सैन्याला काही दुसरं हे नव्हतं म्हणून तो गांजा हा एक टॉनिकचं काम करायचा आणि जिथं घाव लागले तिथं गांजा जर चोळला तर घाव भरायचे, म्हणून ते गांजाखेत आहे. मग तिथं हुंटखाना आहे. नागपूरकर भोसल्यांकडे कमी 1000 हुंट होते. तो हुंटखाना. हत्तीखाना आहे. 500 उत्तम हत्ती नागपूरकडे भोसल्यांकडे होते. भागाला हत्तीखाना म्हणतात. हां, तो हत्तीखाना आहे. त्यानंतर रेशीम बाग आहे, जिथं रेशिमाचे वस्त्र वगैरे शिवायसाठी रेशमाचे किडे त्या बागामध्ये तयार करून उत्पादन. हां, आणि एक रेशममोळी अजून आहे इतवारीमध्ये, त्या ठिकाणी त्याचा तागा बनवायचे आणि तिथून ते व्हायचं. मग तो एक अजून चुना भट्टी आहे, कारण त्यावेळेस चुनाच कामी यायचा. चुना बांधकामाला चुना भट्टी त्यावेळेस नाव आहे. मग केळीबाग आहे, म्हणजे फळासाठी सर्वात लवकर फळ आणि चांगलं फळ पोट भरण्यासाठी असलं तर केळीबाग, म्हणून तो केळीचा बाग त्यांनी तिथं लावला. तुळशी बाग आहे, म्हणजे पुण्याला जसा तुळशी बाग आहे तसा आमचा तुळशी बाग आहे नागपूरला. त्या ठिकाणी मंदिरामध्ये, कारण नागपूरकर भोसलेंनी 14,000 मंदिरं म्हणजे पूर्ण राज्यामध्ये बांधले, म्हणून ते तुळशीचा बाग, बेलाचा बाग हे सर्व नाव आहे. भालदारपुरा, जिथं भाले बनायचे तो भालदारपुरा. मग धनतोली हा भाग आहे, तिथं हे जे लढाई म्हणून आलेलं धन ते तिथं तोलल्या जायचं. तो धनतोली. असे भरपूर भाग आहेत. म्हणजे आम्ही असं भागाचा जर म्हटलं तर नागपूरला आज बी 20 ते 25 जुन्या नावाने आज बी नागपूर ओळखल्या जातं. तर हे नागपूरची एक परंपरा आहे. संत्र्याची इजाद बी दुसऱ्या रघुजी महाराजांनी केलेली आहे नागपूरला, आणि हे असं एक परंपरा त्यावेळेस चालली. बरेचसे बगीचे बांधले, बरेचसे तलाव बांधले पाण्यासाठी. त्यावेळेस त्यांनी जी स्कीम केली होती ती आज बी गव्हर्नमेंट करू शकून नाही राहिलेली आहे. प्यायचं पाणी आणि वापरीचं पाणी या दोघांना दोन्ही दगडी चे चॅनल बांधले दगडाचे, आणि समोर ज्या वस्त्या तिथं त्यांनी टाके बांधले, आणि पिण्याचं पाणी जर वापरलं गेलं तर दंड व्हायचा. म्हणून पिण्याचं पाणी पिण्याच्याच उपयोगी यायचं आणि वापरायचं पाणी वापरायच्या उपयोगी यायचं. हे त्यावेळेसची सिस्टीम त्यावेळेस त्यांनी बनवली होती. अरे वा. तर एक त्यावेळेस एक फार दूरदृष्टीचं, म्हणजे नुसते लढवाईच नव्हते पण फार दूरदृष्टीचं त्यांचं काम होतं. पण ते लढाईमध्ये जास्ती वेळ असल्यामुळे विस्तार त्यांना कमी करता आला शहराचा. पण दुसऱ्या रघुजी महाराजांनी शहराचा विकास खूप जास्ती प्रमाणात. दुसऱ्या रघुजी, पहिल्या रघुजीराजे भोसलेनंतर जानोजीराजे, मुधोजीराजे, बराच संघर्ष आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. हां, पहिल्या रघुजी महाराज 4 मुलं, जानोजीराजे, मुधोजीराजे, साबाजीराजे आणि बिंबाजीराजे. मुधोजीराजे हे दुसऱ्या पत्नीचे होते पण मोठे होते, आणि रघुजीराजे पहिल्या पत्नीचे पण त्यांच्याहून 1 वर्ष नंतर झाले. पण पहिल्या पत्नीचा मुलगा जानोजी
हे गादीवर बसवायचं होतं आणि ह्यांचं म्हणणं होतं की मी मोठा आहे. तो एक संघर्ष होता, म्हणजे रघुजी महाराजच्या पुढं तेवढा नव्हता आणि तो संघर्ष झाला नसता खऱ्या अर्थाने. कारण की शाहू महाराजांना पुत्र प्राप्त झाले नाही. शाहू महाराजांना काही त्यांनी त्यावेळेस कैदेत होते, काय औषधं खाऊ घातले की गादी पुढं चालली नाही पाहिजे काय, ते मुलं झाले नाही. तर त्यावेळेस शाहू महाराजांनी मानस केला होता की मुधोजी महाराजांना तिथं दत्तक घ्यायचं, कारण ते बी फार मोठे लढवई होते. म्हणून ह्यांना सैनासाहेब सुभा रघुजी महाराज पदवी होती, तर मुधोजी महाराज सैना धुरंधर पदवी ही साताऱ्याकडनं होती. सेना धुरंधर अगदी. त्यामुळे ते लढवई होते. पण त्यावेळेस आता मी पुढं जात नाही, तो कोल्हापूरहून तो वेगळा ताराराणींचा तो इतिहास वेगळा आहे आणि ते घेण्यात नाही आले ते. आणि तो नागपूरला थोडंसं मग ते म्हणजे तिकडं न गेल्यामुळं ते मोठा लहानच्या हे झालं. पण शेवटी जानोजी महाराज गादीवर बसले आणि नंतर जानोजी महाराजांना मुलं नाही झाले. मुलं मुधोजी महाराजांनाच झाले. जे बी इश्यू आहेत ते मुधोजी महाराजांचे आहे. बिंबाजी राजांनाही मुलं नाही, साबाजी राजांचे मुलांचा काही उल्लेख नाही आहे. तर रघुजी महाराजाला मुलं झाले आणि मुधोजी महाराजांचाच मुलगा रघुजी महाराजांनी पुन्हा जानोजी महाराजांनी दुसरा रघुजी म्हणून दत्तक घेतला. म्हणजे ते कुठं ना कुठं ते वापस आलं. आणि मग ते चारी भावांना त्यावेळेस जानोजी महाराजांनी, जसं रघुजी महाराज जानोजी महाराजाला नागपूर, मुधोजी महाराज चंद्रपूर आणि तिकडचा भाग, अच्छा, आणि बिंबाजी महाराज जे तिसरा नंबर, त्यांना आपल्याला सांगितलं मी छत्तीसगड वगैरे तो भाग त्यांनी छत्तीसगड नाव दिलं. आणि त्यानंतर आपल्या साबाजी महाराजाला इकडचा भाग दिला तिने, अमरावती आणि इकडचा. हा असा हा म्हणजे एका ठिकाणी तुम्ही 4 बाजून 4 विस्तार करा आणि जेव्हा मेन याच्यावर संकटीन राजधानी होते तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन ते करायचं. म्हणून हा फार मोठा विस्तार होता आणि ही परंपरा ती चालत राहिली. इंग्रजांशी बराच मोठा संघर्ष खरं म्हणजे नागपूरकर भोसले घराण्यानं केला. दुसरं आंग्ल मराठा युद्ध किंवा तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धामध्ये ते होते, त्यांना बरंच नुकसान नागपूरकर भोसल्यांचं झालं ना. त्याचं कारण असं आहे की मी आपल्याला मग अशी उल्लेख केला, कलकत्त्याला ईस्ट इंडिया कंपनीला 4 वेळा तर रघुजी महाराजांनी आणि 2 वेळा आमचे चिमणा बापू म्हणजे पुतणे म्हणजे महाराजचे चिरंजीव खंडोजी राजे, त्यांना चिमणा बापू बंगालवाल्यांनी टायटल दिली की चिडिया जैसा आता और काट के निकल जाता पता भी नाही लगता. कारण तो आपण पहिले आपल्या इथं देशी चिमण्या होत्या ना, घरी यायचं घोसला बनवायच्या निघून जायचं. जेव्हा बच्चे वरडायचे तेव्हा माहिती पडायचं इथं बनवलेलं आहे घर. तर इथं नर जो असते त्याला चिमणा म्हणतात बंगालमध्ये. म्हणून बा वो चिडिया वो आता आहे कब आता कब करके निकल जाता. तर त्यांनी रघुजी महाराजपेक्षा बी जास्ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हे केलं. अच्छा. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये ते रिव्हेंज होतं. आणि हे सर्व विस्तार झाल्यानंतर जेव्हा यांचा व्याप वाढला, त्यांनी सर्व राज्यापेक्षा नागपूरला सर्वात जास्ती नुकसान केली. नागपूरची सर्वात जास्ती नुकसान करून खजाना तर एक राजा हरल्यावर खजाना तर दुसरा राजा घेतो. स्त्रीधन तेव्हा घेण्याची परंपरा नव्हती, पण ब्रिटिशांनी स्त्रीधन बी घेऊन गेले आणि ती बी आजपर्यंत मी केस इंग्लंडमध्ये लढतो आहे. लॉर्ड्स बँक म्हणून इंग्लंडमध्ये होती, ती लॉर्ड्स बँक नागपूरकर भोसलेंच्या फंडवर बनलेली आहे स्त्रीधनवर. आणि आता तिला लॉर्ड्स बँक म्हणतात, म्हणजे अपभ्रंश लॉर्ड झाला ती. लॉर्ड्स बँक म्हणजे राजाला ते लॉर्ड म्हणतात आणि ही लॉर्डच्या पैशावर बनलेली बँक आहे, राजाच्या पैशावर. आणि म्हणून नागपूरकर भोसलेला मोतीवाले राजा म्हणून प्रख्यात होते आणि हिऱ्यामध्ये बी खूप त्यांचं हे होतं. आपण कोहिनूरचं नाव ऐकलं असेल, पण कोहिनूरपेक्षा मोठा स्टोन हा नागपूरकर भोसल्यांक होता, दरियाई नूर. दरियाई नूर म्हणजे समुद्र, समुद्राला दर्या म्हणतो. त्याच्यात तुम्हाला पता आहे का कुठं समुद्र थांबतो? नाही, अथांग. म्हणून तो त्या खऱ्याला तो नाव आहे, म्हणजे केवढा मोठा तो स्टोन असन. आणि तेव्हाचे महाराज एवढे हुशार होते की ह्या स्टोन आणि असं मौल्यवान राणी लोकांना द्यायचे. कधी इमर्जन्सी आली की ते आपण वापरू शकू. हारलो बी तर हा खजाना घेणार नाही. पण ब्रिटिशांनी तो बी लुटला आणि त्या खजान्यावर ही लॉर्ड्स बँक बनली. ती जी आज बी मी केस लढतो आहे, ही माझी 5th जनरेशन आहे. आणि 7 स्टेपची ती केस आहे. 7 स्टेपची केस असल्यानंतर 4 स्टेप आम्ही जिंकलो. अच्छा. 3 स्टेप. आता त्यांचं ते चालू आहे की तुमच्या फॅमिलीने एक इथं या सेटल व्हा, आम्ही सर्व पॅलेसवाले इथं बनवून देतो, तुम्ही सांगा ते आम्ही करतो. आमचं म्हणणं आहे की इंडियाचं इंडियामध्ये पाहिजे. आमचं गव्हर्नमेंट रेव्हेन्यू केलं आमचं आम्हाला पाहिजे. आमच्याकडं कसं आहे की आपली मालमत्ता आपल्याला त्यांच्या इथून आम्ही कशाला राहायचं. तर ते एक कॉम्प्रोमाइज चालू आहे. पण ते मला नाही, पण माझ्या मुलाला
बहुतेक त्याचं बेनिफिट भेटेल, ते येईल आपल्याकडं. बरं. सगळ्यांनी आता श्री रविशंकरजीशी माझी मागे चर्चा झाल्यावर आणि इंदिरा गांधी वगैरेशी सर्व पत्रव्यवहार झाले, त्या रॉयल फॅमिलीच्या फेवरच्या नव्हत्या म्हणून त्यांनी काही तिकडे लक्ष दिलं नाही. पण रविशंकरजींनी मोदीजींशी चर्चा केली. मी दिल्लीला गेलो होतो त्यांच्या फंक्शनला, त्यानंतर भेट झाली आणि मोदीजींनी इंटरेस्ट दाखवला. आमचं हेच म्हणणं, केस आम्ही लढतो आहे, पण आपली जी फॉरेन एम्बॅसी आहे ते एम्बॅसीकडनं प्रेशर गेलं पाहिजे भारत सरकारकडनं, आणि ते झालं पाहिजे. तिथं 2च पार्टी आहेत, आपल्यासारखे 10 पार्ट्या नाही आहेत. एक ऑफिसर पार्टी आणि लेबर पार्टी. मजूर पक्ष. तिथं आता बी इंडियनला ऑफिसर पार्टी जी आहे इंडियनला अजून मी चांगली बघत नाही. म्हणून जेव्हा ऑफिसर पार्टी येते तर आपली केस स्लो होते, लेबर पार्टी येते तेव्हा आपली केस फास्ट होते. म्हणून एवढा वेळ लागून राहिला. आणि तिथं सत्ता 5-10 वर्षात बदलत असतात ते. त्यामुळं काय झालं की त्यांचे आली सत्ता ऑफिसर की जजपासनं सगळे त्यांचे असतात, लेबरचे आली जजपासून सर्व यांचे असतात. आज बी लेबर पार्टी आपल्याला सपोर्ट, इंडियन्सला सपोर्ट करते. तेव्हा ती केस स्पीड ओली होते. आणि 5 पिढ्यांपासून चालू. हो, 5 पिढ्यांपासून चालू. इंग्रज काळात ते हे म्हणजे आमच्या चौथ्या रघुजी माझे वडील जानवजीराव महाराज, बर, त्यांच्यापासून ही केस चालू आहे. अच्छा. इंग्रज काळात 1853ला माझ्या मते नागपूर संस्थान 53ला नागपूर संस्थान त्यांनी 1818ला युद्ध हरलो आम्ही. हां, 17ला आम्ही जिंकलो. 1817ला नागपूर का भोसले एकच आहे जे ब्रिटिशांशी जिंकले. आणि त्यांनी मग अप्पासाहेब जिंकले. पण त्यांनी हे पाहिलं की माणसांच्या बळामध्ये ते कमी पडत होते. आमने समजलं आहे. आपल्या तोफा लहान पल्ल्याच्या होत्या, त्यांनी त्या मोठ्या पल्ल्यात तोफा आणल्यानंतर युद्ध कलेमध्ये, आणि मग त्यांनी पाहिलं की कुणाला आपण इथून फोडू शकतो काय, तर ते डिवाइड अँड रूलवालं काम त्यांनी केलं. आणि जे आपल्या लोक होते त्यांच्याकडनं बारूदखाना माहिती केला. सर्वात पहिले त्यांनी आपला बारूदखाना उडवला. त्यानंतरच मग थोडंसं हे होत गेलं आणि ते 1818ला जिंकले. सीताबर्डीची लढाई. 1818ला जिंकल्यानंतर मग हळूहळू त्यांनी हे करत गेले. पण ते एवढे चिडले होते, त्याने अप्पासाहेब महाराजाला ते पकडून घेऊन गेले होते. आणि अप्पासाहेब महाराज कैदेतून पळाल्यानंतर ते जास्ती चिडले. म्हणजे जर शिवाजी महाराज पळाले तसे अप्पासाहेब महाराज त्यावेळेस नंदी राहायचे धोब्यापाशी. नंदीला झोळा असायचा आणि कपडे कलेक्ट करून तो कपडे धोबी घाटला घेऊन जायचा आणि आणायचं. ते ब्रिटिशाच्या त्या छावणीमध्ये ते नंदीवाला जायचं कपडे घ्यायला. पण किती बी केला तर तो आपलाच माणूस. मग तेव्हा जेव्हा फिरला तेव्हा मुदोजी महाराज तिला दिसले एका याच्यात बॅरेकमध्ये. हमेशा ते ब्रिटिशाचा कुणी कपडे आणून द्यायचा. कपडे म्हणून त्यांना डाऊट यायचं की हे कपडे थोडे म्हणजे वेगळे आहेत. पण एकदा काय झालं, ते कुणी बिमार पडलं तो तू जाके लिहिले, तेव्हा तिने त्यांना पाहिलं तर त्यांनी ओळखल्यानंतर मग त्यांनी महाराजांना परिचय दिला, महाराज मी तुमचाच हे. मग ही प्लॅनिंग झाली आणि मग त्यांनी ती प्लॅनिंग केली आणि त्या नंदीच्या झोळ्यात बसून हे तो त्यांना घेऊन गेला. त्यावेळेस त्यांनी खूप रिस्क केली. म्हणजे काही म्हणजे भेट झाल्यानंतर काही वर्ष म्हणा 6-7 महिन्यानंतर पुरी प्लॅनिंग बनली. त्यांनी निरोप आदानप्रदान सुरू केले. जसे राजवाड्यात जे बी होते की महाराज इथं आहेत, महाराज असे आहेत, महाराज हे सर्व केलं. त्यांच्या म्हणजे अप्पासाहेब महाराजच्या पत्नी चिमणाबाई राणीसाहेब या खूप लढवय्या होत्या. या शस्त्रकलामध्ये पारंगत होत्या आणि घोड्यामध्ये पारंगत होत्या. त्यांची महिलांची एक टीम होती. ते आत्मरक्षणासाठी त्यांनी ती बनवली होती. आणि त्याच्यामुळे हे निरोप गेल्यानंतर तो दिवस ठरला आणि महाराजांचे काही खास लोक म्हणजे हा तिथून घेऊन जाईल आणि बर्डीच्या पुढं तो निघाल्यानंतर पारडीच्या पुढं म्हणजे छावणीच्या पुढं निघाला. धोबीघाटच्या पुढून तिकडं काही गुप्त वस्त्र घेऊन लोक आले, वेश बदलून काही 5-6 घोड्या महाराज निघाले आणि ते मुलताईच्या रस्त्याने गेले. मुलताई म्हणजे आता आपण म्हणतो मध्य प्रदेशमध्ये. त्या रस्त्याने गेल्यानंतर तिथं लेडीजची तुकडी तयार होती, राणी लोकांची, आणि त्यांचे 100-1 महिलांची पुरी तुकडी तयार होती. ती वेश बदलून होती. मग महाराज तिथून त्यांच्याबरोबर पुढं गेले. तिथं युद्ध झालं. मुलताईला यांना जेव्हा माहिती पडलं तर मुलतापीला युद्ध झालं. तिला मूलतापी म्हणतो, तापीचं मूळ आहे ते. म्हणून त्याला मूळ तापी म्हणतो. आता ते लोकांनी अपभ्रंश केला मूलतापी, म्हणजे मूळ तापी आहे. तर तिथं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 14 ब्रिटिश ऑफिसर मारले गेले, 150 ह्यांना मारले गेले. आमचे काही
10-12 महिला आपल्या मारल्या गेली, 2-4 हे मारले गेले, मग आपले कमी गेले आणि ते मारले गेल्यानंतर त्यांच्या तिथं आता बी ते ब्रिटिश लोकांचे हे बनलेले आहेत ग्रेव्ह आम्ही म्हणतो ना तिथे आहेत. हां आहेत म्हणजे ते आहेत त्यावेळेस बनवले असून ते ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिशांनी. ते पडून आहेत ते. तर ते इतिहास एक साक्ष आहे. आम्ही ह्याच्यासाठी मिटवायला नाही लावत की ते एक साक्ष आहे की त्या ठिकाणी आप्पासाहेब महाराजांनी यांना संघर्ष पुन्हा मारलं, संघर्ष केला आणि मग ते तिथून गेले आणि ते राजस्थानमध्ये गेले. हो, ते जोधपूरला वगैरे. जोधपूरला गेल्यानंतर ते एका जंगलामध्ये मंदिर होतं, तिथं ते थांबले आणि त्या मंदिरामध्ये ते आपलं हे करायचे, पेंटिंग फार चांगली करायची. बरं. तर झाडांच्या रसापासून त्या मंदिरावर त्यांनी पेंटिंग्स केल्या अच्छा. आणि त्या मंदिरामध्ये एक नर्तकी यायची, नवीन होती, ती तिथे येऊन त्या शंकराच्या समोर नृत्य करायची. तर यांची दाढी बसायचे आणि हे त्या नृत्यावर हे सांगायचे चांगलं चांगलं, कुठं चुकली काय चुकली सांगायचे. तिला आश्चर्य वाटाय की हा योगी एवढा अभ्यास ह्याला कसं काय माहिती. आणि ती जेव्हा हे नृत्य करत करत ती पूर्ण झाली, म्हणे अब तुम पूरी हो गई. तर ती म्हणे मैं दरबार में नाच सकती हूँ, बिलकुल नाचू शकते हूँ. आणि मग तिला तिने अंगठी दिली. ती अंगठीमध्ये तो हिरा जो होता तो काही साधारण माणसं या योगीचा हिरा नव्हता. तो दिल्यानंतर मग तो तिनं गुरु मानलं होतं यांना. तर ते द्यान ती जेव्हा दरबारात ती नाचली आणि त्या ह्याच्या प्रकाशात म्हणतो आपण टेंब्याच्या प्रकाशात जेव्हा ती अशी गोल फिरली तर त्या खड्याच्या जी चमक होती ती दरबारात फिरल्यानंतर राजाच्या डोळ्यावरनं गेली. बरं. मग तिनं तो विचारला तर ती म्हणे नाही, म्हणे वचन दिया है, मैं उनका पता नहीं बता सकती. पण आता राज्याचा हट्टाने आग्रह, मग सांगितल्यानंतर गेल्यानंतर त्या राजाने वेश बदलला होता. हे होते आमने सामने जेव्हा बसले तर राजाच ते एकामेकाचे वागणं किंवा एकामेकाचं जे बी काही असेल ते ओळखलं आणि मग आप्पासाहेब मला ते आपल्याबरोबर घेऊन गेले. आणि त्यांनी वचन दिलं की तुम्हाला मी म्हणजे ब्रिटिशाकडे जाऊ देणार नाही. आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी आप्पासाहेब महाराजसाठी 5 लाख रुपये बक्षीस घोषित केलं म्हणजे आप्पासाहेब पकडून दिली. बरं. तर त्यांनी मग शेवटपर्यंत दिलं. तिथं समाधी होत आहे आप्पासाहेब महाराजाची. कुठे? जोधपूरला. जोधपूरकडे. अरे, मुधोजी उर्फ आप्पासाहेब भोसलेंचा खरंच इंग्रजांविरुद्धचा संघर्षाचा फार वेगळा विषय, खूप वेगळा मोठा विषय आहे. त्याच्यानंतर नागपूर संस्थान होतं आणि 1853ला ते 1853ला मग त्याच्यात चिडले ब्रिटिश. त्यांना वाटलं आता हे सापडत नाही, काही नाही, हे पुन्हा कुठून तरी आपली ताकद जमा करल आणि हे करल. त्यामुळे यांच्या संपत्तीला एवढं हे नुकसान करा की एक ताकद उभी करता नाही आली पाहिजे. म्हणून त्यावेळेस जे ब्रिटिश लढाईमध्ये आमचा वाडा, मेन वाडा जो आहे जिथं आम्ही आता, तो पेटला. सिनियर भोसला. हां. आणि तो 6 महिने ज्युनियर नंतर झाला, पहिले एकच वाडा होता ना. अच्छा. आधी 6 महिने तो पेटला. कारण त्यावेळेस काही फायर ब्रिगेड नव्हत्या, काही नाही. आणि कनान नदी आमच्या नागपूरपासून 20-25 किलोमीटर. बरं. त्यावेळेस काही अग्निबंब म्हणजे घोडागाडी आणि बैलगाडी, त्यांनी काही ते शक्य झालं नाही. त्यावेळेस राजवाड्याला दगडी काम कमी, मखमली पडदे, लाकडी काम, मीना काम हे जास्ती असायचं, सोन्या चांदीचं काम. 6 महिने तो वाडा पेटला. आणि त्यानंतर मग आता आम्ही आहे तो जो वाचलेला भाग त्याला रिन्यूट करून मग आम्ही त्या ठिकाणी आता आम्ही आहे महालाचा. तिथं पूर्वी मोठा राजवाडा होता. हां, महाल म्हणजे पुरा एरियाच होता. त्या एरियालाच महाल म्हणतात. 1.5-1.25 एकरचा वाडा होता. अरे बापरे. त्या एरियाला महालच म्हणतात खरं. नागपूरमधला मध्यवर्ती 9 गेट होते वाड्याचे. बरं. हां, 9 दरवाजे. हां. तर आपण झेंडा चौकपासनं जर वाड्याचं पकडलं तर शुक्रवार तलाव जे आज म्हणतो आम्ही गांधी सागर, तिथपर्यंत हा वाड्याचा भाग होता पूर्ण. बरं. तर त्यामुळं वाड्याचा खूप मोठा भाग होता. तो पेटल्यानंतर आता बरेचसे आजूबाजूला झालं, पण अजून बी आम्ही जिथं राहतो तो बी आज नाही म्हणतो आता आज 35 एकरचा पट्टा. अरे बापरे. नंतर इंग्रजांनी खालसा केल्यानंतर काय झालं नागपूरकर भोसले? नाही, तेव्हा हा वाडा डेव्हलप वगैरे केला. खालसा केल्यानंतर असं झालं की त्यावेळेस आमच्या एक बाकाबाई राणीसाहेब होत्या. हां. ज्या यांच्या आप्पासाहेब महाराजांच्या काकी लागायच्या. म्हणजे 3ऱ्या रघुजी महाराजांना ज्यांनी दत्तक घेतलं याने आप्पासाहेब महाराज. तर ते काय झालं, 3ऱ्या रघुजी महाराजला घ्यायच्या वेळेस आप्पासाहेब महाराजाला बसवलं असतं. लहान ह्याचे होते ना, तर ते चाललं असतं. म्हणजे हे पुन्हा झालं नसतं. पुन्हा हा एक पुन्हा हा कल एक वेगळा झाला.
आणि मग त्या दोघांनी ते काय झालं की त्यांना दत्तक घेतल्यानंतर ते काही व्यसनाच्या अधीन गेले आणि ते आजू झाले. आजू म्हणजे मीन्स आपण म्हणतो ना डोळ्यांनी दिसायला कमी, कमरीपासनं हे पॅरालिटिकसारखं झालं. तर हे कारभार हेच पाहायचे. आप्पासाहेब महाराज गादीवर ते असायचे, कारभार हे बघायचे. तर ते युद्ध झाल्यानंतर बाकाबाई साहेबांनी आप्पासाहेब महाराजच्या विरोधात सेकंड टाईम ब्रिटिशांना बरीच मदत केली. म्हणजे जे लोक फोडले गेले ते बाकाबाई साहेबांमुळेच गेले असं म्हणतात. पण त्यावेळेस सिच्युएशन त्यांची काय असेल, कारण मी नाव त्यांना याच्यावर नाही ठेवत, त्यावेळेची सिच्युएशन काय असेल काय नाही. कारण हारले तर असतेच, कारण ते नवीन जोमाने आले होते आणि त्यांना हरवायचं. हारले असतेच, नुकसान तर त्यांनी जी केली. पण त्यांनी बाकी वस्तू याच्यासाठी सोडली की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं राणीला की बाकाबाईंनी आपल्याला खूप हेल्प केलेली असल्यामुळं हे पूर्ण हे नाही झालं पाहिजे, ते आयातपर्यंत हे ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मग बाकाबाई साहेबांनी ते पत्रव्यवहार वगैरे करून त्यावेळी ब्रिटिशांनी दत्तक प्रथा बंद केली होती. बरोबर. हां. मग त्यांनी ते प्रयत्न केले आणि ते ऑफिसर वगैरे म्हटलं की नाही यांना केलं पाहिजे. म्हणून मुलीचा मुलगा पुन्हा दत्तक घेतला, जानोजी. दुसरे जानोजी हे दत्तक घेतले ते गुजरांकडनं. म्हणजे मुलीचा मुलगा, सरदार गुजरांना मुलगी दिली होती, त्यांचाच मुलगा दत्तक, म्हणजे ब्लडलाईनच आली. पण नंतर ते तिसरे रघुजी महाराज ते अदू झाल्यामुळे त्यांना इश्यू नाही झाले आणि आप्पासाहेब महाराज हे झाल्यानंतर मग पुन्हा एक मुलगा दत्तक घेतला. नाही, तिसरे रघुजी गुजरांकडनं दत्तक घेतले आणि मग त्यांना काही झालं म्हणून जानोजी सेकंड जे घेतले ते आयरॉनकडनं घेतले. आयरॉनला बी एक सरदार आयरराव आमचे सरदार होते, त्यांना बी मुलगी दिली होती, त्यांना घेतल्या आणि तिथूनही आता आमची फॅमिली ही सुरू आहे. अच्छा. आणि सेकंड जानोजींना 2 मुलं, फोर्थ रघुजी अँड लक्ष्मणराव. त्या 2 मुलापासून सिनियर ज्युनियर. अच्छा, त्यांच्यापासून तेच विचारणार. म्हणजे आमच्या पंजोबापासून पकडा. अच्छा, सिनियर आणि ज्युनियर. म्हणजे फर्स्ट वाईफचे रघुजी महाराज होते, सेकंड वाईफचे लक्ष्मणराव महाराज. मग त्या दोघांमध्ये सिनियर ज्युनियर मग ते झालं. अच्छा. आणि ते आता सिनियर ज्युनियर फॅमिली म्हणून आमची चालू आहे. ह्यामध्ये एक गोष्ट सांगायची की नागपूरला कल्चर्स खूप वेगळे वेगळे आहेत. हो हो. कारण की ओरिसा, बिहार, बंगाल इथले कल्चर आहेत, पण नागपूरकर भोसलेंनी 2-3 सण एक्स्ट्रा आहेत. एक हळपक मस्कऱ्या गणपती आमच्याकडे बसतो, जो पितृपक्षामध्ये असतो. मस्कऱ्या गणपती, त्याला हळपक म्हणतो. पितृपक्षाच्या महिन्याला हळपक म्हणतात आमच्याकडं. आणि त्याच्यामध्ये गणपतीची स्थापना ही चिमणा बापूंनी केली. मी आपल्या म्हणलं 2दा ज्यांनी बंगाल लुटलं ते गणपतीचे खूप भक्त होते. आणि ते बंगालला 4थ्यांदा रघुजी महाराजांनंतर पुन्हा त्यांनी बंद केलं. त्यावेळेस काही बंगालचे लोक आले, ते गणपती पूजा करत होते. पहिले गणपती बसतात आपल्या इथं, ती पूजा चालू होती. आणि बंगालावरनं लोक आले आणि त्यांनी म्हटलं एवढे दुरून लोक आले. मग ते सोहळ्यातच भेटले आणि त्यांनी सांगितलं आमची अशी समस्या आहे. रघुजी महाराजनंतर त्यांनी अजून खूप जास्ती तिथे सुरू केलेलं आहे, तर आम्हाला वाचवा. तर त्यांनी म्हणे की मी गणपतीला प्रार्थना करतो आणि गणपती उठल्यावर मी येतो. मग लगेच ते मोहिमेला गेले आणि त्यांनी तिथं मोहिमेत फते केली. आणि वापस आल्यानंतर दुसऱ्या वर्षीचे गणपती 5 दिवस झाले होते बसून. आणि आमच्या इथं दशमीला उठतो 7व्या दिवशी. आणि ते जिंकण्याची खुशी आणि गणपतीचा नवस हा त्यांना पुरं करायचा होता. बरं. मग त्यावेळेस त्यांनी हे घेतली सर्व. म्हणे पुढच्या वर्षी तर म्हणे नाही, मला युद्ध करायचं असतं, नवस फेडल्याशिवाय नाही. तर पितृपक्षाची चतुर्थी, बरं, ह्याला तेच मुहूर्त असतात जे गणेश स्थापनेची चतुर्थीला मुहूर्त आहे सर्व. आणि गणेश हा अग्रण्य आहे. आपण म्हणजे आपल्या इथं श्राद्ध असो, पक्ष असो, पहिले गणेशची पूजा करतो आपण. म्हणून त्याच्या विद्वानांनी सांगितलं महाराज ह्या दिवशी आपण स्थापन करा आणि आपण हा उत्सव मनवू शकतो. म्हणून पितृपक्षामध्ये पितृपक्षात गणपती आहे. 266 वर्षाची परंपरा आहे. अरे बापरे. अजूनही आणि अजूनही सुरू आहे. आणि त्यावेळेस ते बसवले, पण ते 18 हाताचे वीर गणपती आहेत. बरं, 18 हातांचं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा लढाई करत होतो मला असं भास होतं माझ्या मागे गणपती 18 युद्ध घेऊन उभा आहे. बरं. म्हणून ती मूर्ती त्यांनी त्यावेळेस सुरू केली. आणि ती परंपरा आज बी ते पेंटर्स आहेत आमच्या परंपरेने चाललेले. ती 18 हाताची 18 भुजाची वीर गणपती. सर्व याच्या शस्त्र आहे. फक्त 2 हातामध्ये, एका हातामध्ये आशीर्वाद आणि एका हातामध्ये हे म्हणतो आपण काय पाश नाही, आशीर्वाद आणि मोदक. हे 2 हात सोडले तर 16 हातामध्ये पूर्ण शस्त्र आहेत. 16 युद्ध आहेत पाशपासनं सगळं. आणि तो आज बी आमच्या इथं स्थापन होतो, विसर्जित होतो गणपती. आणि 10 दिवसाचा तो फार मोठा उत्सव आहे.
आज आमचा जो परिसर राजवाड्याचा त्याला वॉटरप्रूफिंग मांडव असतो आणि पूर्ण लोकांसाठी 10 दिवस तो ओपन असतो कार्यक्रम. रोज कार्यक्रम होतात. मुंबई पुणे मोठे मोठे कलाकार वगैरे असतात. सर्व मिनिस्टर्स महाराष्ट्राचे कमीत कमी 50 to 60% मिनिस्टर तिथं नवस बोलायला येतात. अच्छा. त्याची अक्का काय नवसाला पावणारा गणपती म्हणून. आणि तो नवस फेडायसाठीच बसवला होता आणि आज बी पावतो तो आणि झाल्यावर लोक आम्हाला सांगतात की पावला म्हणून. म्हणजे ते दुसऱ्या वर्षी काय घेऊन येतात. हां, आणि आम्ही नवस सीधं सांगितलेलं आहे आमच्या गणपतीला सोनं चांदी नको. अच्छा. तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल तर 1 पाव पेढ्या मोदकावर बी आमचा गणपती प्रसन्न होईल. अच्छा. म्हणून आम्ही काही त्या नोटा बिटा आमच्याकडे येत नाही. आमचा गणपती आशीर्वाद आहे. त्याचा उत्सव इतक्या आनंदाने होतो. माझा महाराजा ट्रस्टच्या अंतर्गत मी तो करतो. बरं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व धर्माची लोक आहेत गणपतीला. माझ्या गणपती उत्सवाचा उपाध्यक्ष हाजी आहे, मुसलमान आहे. विशेष आहे. हां. आणि नागपूरला एक आपल्याला सांगू का, नागपूरला हिंदू मुस्लिमची भानगडच नाही आहे. हे बाहेरून आलेले हे लोकांनी केलेलं आहे. आमच्या इथं आरतीच्या उभे राहतात. प्रसाद दिला तर प्रसाद म्हणून नाही घेत, पण मिठाई म्हणून घेत आणि खातात, अपमान नाही करत. ही नागपूरला एक परंपरा आज बी चालू हिंदू आहे. मुस्लिम. तर त्यामुळं मुस्लिम बाबांचा पण दर्गा आहे ना हिंदू. हां, ताजून बाबाचा दर्गा आहे. ताजुद्दीन बाबा. हे चौथे रघुजी महाराजांनी पागलखान्या म्हणून ताजून बाबाला आणलं होतं. बरं. ब्रिटिशांनी पागल समजून बंद केलं होतं. अच्छा. त्यांना चौथ्या रघुजी म्हणती त्यावेळेस त्यांची जमानत वाटते 20 का 21 हजार त्यावेळेस देऊन त्यांना आपल्या इथं आणलं. आणि मग ते साईबाबा ताजूबाबा गजानन महाराज हे एका वेश्येच आहे आणि तिन्ही गुरुभाऊ आहेत. त्यामुळं ते चमत्कार तर खूप मोठे आहेत त्यांचे. गणेशोत्सवाचं तर तुम्ही खूप छान सांगितलं, पण मी असं ऐकलं की तिथं तान्हा पोळा म्हणून एक असतं लहान मुलांसाठी पोळा, त्याच्या उत्सवाविषयी आम्हाला सांग. ते तान्हापोळा म्हणजे दुसऱ्या रघुजी महाराजांचा काळ हा युद्धाचा कमी झाला आणि डेव्हलपमेंट त्यांनी खूप केलं. आणि तेव्हा भारत हा कृषीप्रधान देश आपण मानत होतो आणि कृषीप्रती बैलांप्रती मुलांना प्रेम व्हावं म्हणून आपण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी मोठा पोळा होतो आपला. बरोबर. तर तो पोळा होतोच, पण त्यांनी त्याच कल्पना केली की मुलांना बी यांच्याबद्दल प्रेम व्हावं पशुबद्दल. बरं. आणि म्हणून त्यांनी ते लाकडी बैल तयार केले आणि मुलांना वाटले त्याला चाकं लावून लहान मुलं. हां. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कराचा दिवस म्हणतो आपण, त्या दिवशी त्यांनी लहान मुलांचा तान्हापोळा ह्याची सुरुवात केली. तेच तोरण बांधायचं सर्व मोठ्या बैलासारखे. त्या बैलांना फुलं बिलं व्हायचे, ते बैलं सजवायचे मुलांनी, स्वतः चांगले कपडे घालायचे. मग त्यांना खाऊ आणि पैसे त्यावेळेस जे बी जिलेबी वगैरे जे बी खाऊ आहेत ते, आणि काही त्याचं ढबू पैसा एक जो बी असेल त्या पैशाची तो द्यायचा. आणि मुलांना त्या भाण्याने त्या पशुला सजवायचं हे करायचं म्हणून मुलांमध्ये तो उत्सव झाला पाहिजे. म्हणून त्यावेळेस तो लाकडी बैलाचा पोळा, त्याला आपण तान्हापोळा म्हणतो. लाकडी अशी बैल, लाकडी बैल. आज बी आमच्या राजवाड्यात 7-7.5 फुटाचा लाकडी बैल आहे जुना. हो. हां. त्याला बिलकुल चांदीचा तोडा वगैरे घालून बिलकुल सजवून. अरे बापरे. आणि आता छोट्या ट्रॅक्टरला लावून तो म्हणला जातो. तर असे मोठे मोठे बैल आहेत. आणि अजून बी फार उत्साहाने नागपूरकर पहिले राजवाड्यात व्हायचे, पण आता मंडळ बनलेले आहे सार्वजनिक. आणि प्रत्येक एरिया मोठ्या प्रमाणात म्हणजे आता तर मोठे बैल कास्तकारांनी विकून टाकलेले आहे. मोठे बैल नाही दिसत, पण ह्या बैलांचा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात होऊन राहिला नागपूरमध्ये की नागपूर आणि नागपूरच्या ग्रामीणपर्यंत हा पोचलेला आहे आज. अच्छा. तर हा एक सण एक चालू आहे. आमच्या इथं मारबत निघतात. मारबत. हा, मी येणार. मारबत कराच्या दिवशीच निघतात. बरं. ही एक जुनी परंपरा आहे. तो काय प्रकार असतो? तो असा परंपरा आहे की आदिवासी ज्यावेळेस होते त्यावेळेस ते भावले बिवले ते करायचे, पण नंतर ह्या काळात ती मारबत सुरू झाली. तर त्याचे एक इतिहास आहे की एक पिवळी मारबत आहे, त्यांना बाकाबाईची म्हणून काही लोकांनी काढली असं म्हणतात. पण ती मारबत आज बी नवसाला पावते. त्या मारबतीत पूजा होते. आणि एक काळी मारबत, ह्या 2 जुन्या मारबत आहे. त्यानंतर मग एक रूप आलं त्याला की अजून बरेच काढले, पण बळगे काढतात म्हणजे माणसाच्या रूपामध्ये किंवा बाईच्या रूपामध्ये. आणि ते पॉलिटिकल लोक जे करप्शन करतात वगैरे त्यांचे काढतात. अच्छा. म्हणजे इंदिरा गांधी सर्वांचे काढलेले लोकांनी ते असे काढतात. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी त्याच्या काही ऑब्जेक्शन नसतं. बरं. आणि ओपन असतं, कारण ही खूप जुनी परंपरा आहे. तर त्यावेळेस लोकांच्या मनातली भडास ते आमच्या नागपूरवाले ते पुतळ्याच्यामध्ये जोड्याचे हार वर घालून जे करायचं आहे ते करतात. वाईट वृत्तीचा निषेध. हां, वाईट वृत्तीचा निषेध. आणि तो आहे, कारण की जेव्हा सकाळी म्हणजे मोठ्या पोळ्याच्या दिवशी ते आपट्या ह्याचे झाडं ठेवतो आपण, कशाची म्हणतो, जे पत्रोळ्या बनतात त्याचे.
ते झाडाचं ते ठेवतात नाही, सकाळी दुसऱ्या दिवशी आलाबाला घेऊन जा म्हणून ते नागपूरला पद्धत आहे ती बरं. टाकतात. तर आलाबाला घेऊन जा गं मारबत, अच्छा, असं हा म्हणतात. शब्द आहे. कारण ती मारबत निघाली आणि तिला एका ठिकाणी नेऊन तिला हे केलं जाते. काय विसर्जन करतात का? तर त्यामुळं ती आलाबाला घेऊन जा मारबत ही पद्धत आहे नागपूरला. बरं. तर त्यावेळेस कुणी तो राग धरत नाही, कुणाचं बी हे केलं तर. ती एक परंपरा कायम आहे. आणि आश्चर्य म्हणजे तो मातंग समाज किंवा हे सर्व आपण म्हणतो ना कोळी, हे समाज ते करतात. बरं बरं. आणि सर्व दारू पिऊन असतात फुल. पण आजपर्यंत हा इतिहास आहे म्हणून मी सर्वांना उदाहरण देतो की आपले सार्वजनिक गणपतीमध्ये लोक दारू पिऊन दंगा करतात. पहिले करायचे, आता कमी झाले प्रमाण पहिले. पण एवढी मोठी मारबत निघत असताना हे सर्व समाज, स्वीपर समाज, हे सर्व समाज एकत्र येत असताना एका पोळीची छेड निघत नाही, काही नाही, कुणाचं काही होत नाही, कोणत्या दुकानाला त्रास होत नाही. आणि भीड शेकडोची असते, हजारोची भीड असते, हजारोची खूपच. पण कुणाचं एवढीशी वस्तू जात नाही आणि कोणचा धिंगाणा होत नाही, मारपीट होत नाही. हे मी उदाहरण देतो लोकांना अगदी की आम्ही देवधर्मामध्ये आम्ही अश्लील नारे, शोर शराबे आणि ताकद दाखवायचे प्रयत्न करतो, पण तिथं हे सर्व मिळून एवढे शांतीने काढतात. ते बी एक घेण्यालायक आहे. हो. आणि संत्र नागपूरला सेकंड रघुजी दुसऱ्या रघुजी महाराजांनी चांगले संत्रा. हां. बरं. एक इळलिंबू म्हणून आपल्याकडे प्रकार होता हो, विदर्भामध्ये. आणि नारंगी म्हणून एक फळ होतं, ते नेपाळ, ओरिसा, बिहार याची एक बाँड्री आहे. त्या बाँड्रीवर नारंगी एक फळ होतं. पहिले काय करायचे, राजे लोक हे बंदर पाळायचे लालटोणीवर, ते ट्रेन करायचे. कारण लढाईमध्ये कधी कधी धान्याचं कमी पडलं तर फळं किंवा पाले खाऊन जीवन काढायचं. फळ पाळे हे विषारी नाही पाहिजेत म्हणून बंदर असा आहे, बंदर विषारी फळ खात नाही. म्हणजे विषारी माकड, माकड बंदर, ते आम्ही बंदर म्हणतो. माकड म्हणजे काळ्या तोंडाचं झालं. लाल तोंडाला काय म्हणता तुम्ही? वानर म्हणतात ना. वानर. तो वानर पाळायचे. आणि ते वानर मग ते फळ जे खायचे किंवा पाला जे खायचे तो पाला आपण खाऊ शकतो म्हणून वानर पाळायचे. आणि त्यामुळं ते वानर, नागपूरचं इळलिंबू त्यांनी तोंडात पकडलं तर फेकून द्यायचं. तो तोंड हे म्हणजे काय म्हणतो आपण जसं हे करतो ना तसं हे करून फेकून द्यायचं. आणि तेच मागड तिकडं जेव्हा यांच्यावर गेले तर त्यांनी ते फळ खाल्ल्यावर तसंच त्यांनी ते फेकून दिलं. तर हे आंबट आणि ते गोड, इतकं गोड होतं की साखरेपेक्षा गोड, आणि हे इतकं आंबट की लिंबापेक्षा आंबट. तर त्यामुळं तिकडची जी माती होती त्या बॉर्डरची, ती माती नागपूरची माती ही मोरोलेस, आणि क्लायमेट हे सारखं होतं, काळी माती आणि क्लायमेट सारखं. म्हणून रघुजी माने असा विचार केला की ही जी कलम आणि त्याची कलम आपण बांधून पाहू काय होते. म्हणून तेथून त्यांनी ते आणले आणि ही कलम बांधली आणि नागपूरमध्ये ती लावली आणि त्या कलमेपासून तयार झालं ते संत्र. बरं. संत्रा. ते संत्र झालं. आणि म्हणून आज नागपूर हे संत्र्याची नगरी म्हणून बी ओळखलं आहे. हे बी सेकंड रघुजी महाराजांचंच नाही. त्यांनी रिसर्च खूप केले, बाग बगीचे खूप बनवले. तेलंगखेडी बगीचा, महाराजबाग, ज्या महाराजबागमध्ये सर्व जानवरं, वाघ, सिंह वगैरे राहायचे. महाराजबाग बनवला, अंबाझरी गार्डन बनवलं, तेलंगखेडी उद्यान बनवले, मोठे मोठे तलाव त्यांनी बनवले. अंबाझरीमध्ये मोठा तलाव बनवून त्याचं पाणी, ते गेट जे असतात ना ते लाकडी गेट्स होते, त्याच्याने ते पाणी सोडायचे. हे सर्व त्या रघुजी महाराजांनी नागपूरचा विस्तार आणि त्याच्यामध्ये सर्व त्यांनी केलेले आहे. रघुजी दुसरे महाराज, रघुजी सेकंड. बरं. त्यांचा काळ कोणता असेल? त्यांचा काळ म्हणजे रघुजी महाराज हे 1635 1678, त्यानंतर 1658 त्यांचा 1700चा काळ इकडे उत्तर पेशवाई असताना हां तेव्हा आला त्यांचा काळ. आणि तिथून मग त्यांनी ती सुरुवात केली. या परंपरा तर नागपूरला खूप भारी आहेत खरं. म्हणजे आता तुम्ही मारबतेचं सांगितलं किंवा पोळ्याचं सांगितलं, गणेशोत्सवाचं सांगितलं, संत्र्याचंही सांगितलं. नागपूरमध्ये मराठा काळातले जुने वाडे, मंदिरं किंवा काही समाध्या वगैरे, किंवा तुमचं सिनियर भोसला पॅलेस, आज कोणकोणत्या वास्तू आहेत? सिनियर भोसला आहे, ज्युनियर भोसला आहे. बरं. आणि मंदिरं भरपूर आहेत नागपूरमध्ये. आणि बरेचसे वास्तू आहेत, जुने तलाव आहेत, बगीचे आहेत जुने. त्या बगीच्यामध्ये जे त्यावेळेस काळ्या वाटे चबुतरे वगैरे जे बी काही बांधलेले आहेत ते आहेत आजकाल. आणि नागपूरला हेरिटेज हे भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे हेरिटेजचं आम्ही म्हणू शकतो की नागपूरला
नियर अबाउट आता एवढं डेव्हलपमेंट झाल्यावर बी 25 to 30% हेरिटेज आहे नागपूरला. आणि एक नागपूरची परंपरा आहे जी पिढी दर पिढी लोक जोपासतात आहे. आणि त्यामुळं नागपूरमध्ये सर्व जाती धर्म समभाव ही भावना खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि संत रिच्युअल तेवढेच होतात. साधू संतांचा खूप मोठा नागपूरला ठेवा आहे. आमच्या भोसले घराण्यात सर्व धर्माचे साधू संत तेव्हापासून तो ठेवा आहे. एक मोठं रिच्युअल आहे ना. सिनियर भोसले पॅलेसमध्ये काय आहे सध्या? सिनियर भोसले पॅलेसमध्ये आम्ही राहतो. आमचं वास्तव्य आहे. एक छोटं शस्त्रागार आहे आमचं. शस्त्रागार. आणि आमचं जुनं राम मंदिर आहे. देवघर म्हणतो आम्ही त्याला. आमचं देवघर आहे ते रामाच्या जे पहिले रघुजी महाराजांनी मूर्त्या वगैरे त्यावेळेस आणल्या आणि रामाचं आमचं सुरुवात झाली तर त्या मूर्त्या ते 300 वर्षापासून ते आमचं पूजापाठी 2-3 नवरात्र आमचे आहेत ते रचतात. आणि नागपूरमध्ये भरपूर कल्चर आहे हे आहे. आमच्याकडे सवाऱ्या जे असतात तेव्हा मुस्लिम राज्य खूप होते तर सवारी असते. आपल्या पुण्याकडे आहे का प्रकार मोहरमच्या पहिले सवाऱ्या म्हणजे मुस्लिम लोक असे सवाऱ्या अंगात येतात ते बांधतात निघतात. मुस्लिमां हां मुस्लिममध्ये ते काय त्यांच्या खजिनाच्या ताबूतच्या पहिले 2 दिवस ताबूतचा आम्ही मोहरमचा दिवस म्हणतो तो. बरं. तर त्याच्यामध्ये ते खजान्यामध्ये ते फक्त 3 दिवसच बसल्या जातात सवाऱ्या. मग पेट्यामध्ये बंद करून ठेवतात. तिथं जेव्हा खजाना आला ते बी यायच्या. तर आमचे तिकडे जे मुस्लिम होते त्यांना मग त्या जबाबदाऱ्या दिल्या. तर आज बी मोठ्या वाड्यात आम्ही मोहरमच्या 1 दिवस म्हणजे ताबूतच्या 1 दिवस आधी 2 दिवस आधी 1 दिवस अर्धा रात्र आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण रात्र आम्हाला जगावं लागते. आदल्या रात्री 10 ते 12 सवाऱ्या येतात पण दुसऱ्या रात्री या जवळपास 70-75 सवाऱ्या मुस्लिमांच्या आमच्या इथे येतात. आपल्या इथे पूजा घेतात आणि जातात. हा मान अजून बी ते लोक देतात. काही सवाऱ्या उठवायला जावं लागतं आम्हाला जी परंपरा आहे कारण यांना सर्व प्रॉपर्ट्या त्यावेळेस आपण दिलेल्या आहेत आणि म्हणून ते जुन्या आणि काही नवीन लोक आहेत जुन्यामुळं ते बी येतात. म्हणून एक वाड्यामध्ये आमच्या इथं सर्व धर्मसमभावाची भावना आहे. आणि त्यावेळेस काही कौस्तुभ भोसल्यांनी बांधले होते. ब्रिटिशासाठी चर्च बांधला होता, मस्जिद बांधली होती ते बी आपल्या ट्रस्टमध्ये आहेत. आणि चर्चचं बी कोणतं सेलिब्रेशन त्या जुन्या चर्चचं तर आमच्या परिवारामध्ये कुणी ना कुणी गेल्याशिवाय होत नाही. तुमच्या कौस्तुभामधला कार्यक्रम असला तिथं बी आपल्या परिवाराला आमंत्रण असतं ते जातात. मस्जिदीमध्ये ती जामा मस्जिद जी नागपूरची आहे त्यामुळे ईद दिवशी आम्ही गेल्याशिवाय सुरुवात होत नाही. या परंपरा आजबी लोकांनी त्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही बी तेवढ्या आनंदाने त्या करतो कारण तो मान तो सन्मान ते देतात. ताजून बाबाचं जे आपण बोलले होते बाबाने हयातीमध्ये उरूस सुरू केला होता आणि झेंडा जो बाबांचा चढतो तो मान आम्हाला आहे. राष्ट्रपती बी झेंडा चढवणार नाही. उरसाला येईल चादर चढवलं जाईल पण ह्या घराण्याला बाबाने हयातीमध्ये दिलं. जब तक ये घराणा सूरज चांद हे परचम म्हणून तो परचम चढल्याशिवाय उरसाची सुरुवात होत नाही. आणि तो परचम आमच्या इथल्या उरसा मुलगा जाईन तर त्याचा मान आहे. तर ती परंपरा आज बी 4 पिढीपासनं आमचा मुलगा 5वी पिढी आता आमच्या चिरंजीवाला दिला आम्ही तो मान. तर ती परंपरा अजून चालू आहे. हे सर्व रिच्युअल नागपूरला आहेत आणि संस्कृती खूप चांगली आहे. मागच्याच वर्षी रघुजीराजे भोसलेंची तलवार इंग्लंडमधनं महाराष्ट्र सरकारनं ती आपल्या राज्यामध्ये आणली. कार्यक्रम झाला होता, तुम्ही आमंत्रित होता. त्या तलवारीचा काय इतिहास आहे किंवा कशी आहे ती तलवार? ती तलवार पहिल्या रघुजी महाराजांना शाहू महाराजांनी सैनासाहेब सुभा ही पदवीबरोबर ती तलवार आणि वस्त्र पाठवले. ती तलवार आहे. तिला झोप तलवार म्हणतो आपण, अशी सरळ तलवार ती त्यांनी पाठवली. आणि त्या तलवारीनंतर शाहू महाराजांनी म्हणजे अजून मोहिमा ज्या केल्या त्या सर्व फतेह झाल्या. आणि म्हणून त्या याच्यावर सैनासाहेब सुभा रघुजी भोसले हे लिहिलेली तलवार आहे. आणि सर्व त्याच्यावर सोन्याचं सर्व काम आहे आणि शाहू असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्यामुळे ती तलवार एक महत्त्वपूर्ण तलवार आहे. आणि त्या तलवारीने इतिहास केला आहे. एवढा मोठा राज्याचा जो विस्तार झाला तो त्या तलवारीमध्ये रघुजी महाराजांनी स्वतः वापरलेली आहे. आणि ती तलवार जेव्हा हे युद्ध झाल्यानंतर ती ब्रिटिश घेऊन गेले खजान्यामधनं किंवा चोरून नेली. आम्ही म्हणतो खजान्यामध्ये तलवार ठेवत नाही पण त्यावेळेस काय करायचे काही ब्रिटिश ऑफिस आपल्या अधिकाऱ्याला खुश करायला अशा काही वस्तू अलग घेऊन जायचे आणि त्यांना भेट द्यायचे. तर अशा प्रकारे ती गेली असेल. ती ऑक्शनला आली आम्हाला जेव्हा माहिती पडलं. तर ते मला माहिती पडलं तर मी सर्वात पहिले त्याची ॲक्शन घेतली. मी पहिले 3 बेट उतरवले. एक कोल्हापूर, एक पुणे आणि एक नागपूरवरनं. ते 3 बेट 5 जणांना भरल्यानंतर 3च बेट त्याच्यामध्ये लागल्या.
दोनाला हे नाही झालं. मग हे चालत असताना वेळ फार कमी होता. आणि आम्हाला जेव्हा माहिती पडलं फक्त 48 तास बी 42 काही तास होते. बीटचं बी उतरायला शेवटचा दिवस मी उतरवला. आणि मग मला असं वाटलं की आपण गव्हर्नमेंटला याच्यामध्ये घेतलं पाहिजे. मग मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, मी आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र टाकलं शेलार साहेबाला, आणि मोदींना एक पत्र पाठवलं, आणि अमित शहाला पाठवलं की असा असा इतिहास आहे. कारण तुम्ही वाघनखं घेऊन आल्यात, शिवाजी महाराजांची वाघनखं किराणी आणले तुम्ही, ते आज नाही उद्या जाणार आहे, पण ही आपली धरोहर आहे, ही जर आणली ते आपल्यापाशी राहील. आणि मग देवेंद्र फडणवीसांना वाटलं आणि त्यांनी खूप फास्ट ॲक्शन घेतली. मग त्यांनी एक इंग्लंडवरचा बेटदार तिथं उतरवला आणि त्यांनी प्रोसिजर सुरू केलं. पण आम्हा आणि त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशनमध्ये हा डिफरन्स झाला की त्यांनी मला रात्री बिलकुल 2:30 वाजता मेसेज आले, येस महाराज आपण आणू. मग त्याच्यानंतर काय कॉन्टॅक्ट तुटले. मग ते जेव्हा चालू झाले तर आमचे बी बोली लावत होते, इकडून हे बी बोली लावत होते, आणि ते दुपारपर्यंत ते चाललं आणि कॉस्टिंग वाढायला लागले. मग मी म्हटलं बा आपल्या एक जण थोडा एक शेवटचा ठेवू आपण, पण आपलेच लोक एकामेकात तो लावते हा लावतो, ह्या लोकांना माहिती नव्हतं कोण आहे. असं करता करता मग मला फोन आला मुख्यमंत्र्यांचा, महाराज आपले कोणी उतरलेले आहेत का, कारण भारतामधला तर उतरून राहिला आहे. अच्छा. म्हटलं हो आपले आहेत 3 बीट, मी एकाला थांबवले, आता 2 आहेत, तर आपण थांबवा म्हणे, आपला व्यक्ती बीटमध्ये उतरल्याने आपण 100% आणू. मग आपल्या दोघांना मी थांबलो. त्याच्यामध्ये आपले कोल्हापूरचे आमचे इतिहासकार इंद्रजित सावंत साहेब कडनं मी एक बीटवाला उतरवला होता. त्यांना सांगितलं, त्यांनी बी म्हटलं माझ्या नावाने उतरण्यापेक्षा तुम्ही उतरा, जे काही आहे मी देईल, तर त्यांनी उतरवला. असं करून मग ते आम्ही स्टॉप केलं. मग ती आपल्याला आली ती तलवार. ह्याच्यामागचा एक उद्देश होता की आपण जर घेतल्यानंतर आपल्याला प्रोसिजर करून आणायला 1.5 वर्ष लागून गेलं असतं, आणि तलवार जेवढ्याची आहे तेवढंच रेव्हेन्यू भरावं लागली असती. हो ना. सरकारला ही सरकारमार्फत आली आणि ती रेव्हेन्यू वाचली. आणि जवळपास ती तलवार 1 करोड रुपयाला आपल्याला ऑप्शन नंतर सर्व होऊन, कारण ते करता ऑप्शनवर त्याच्यावर पर्सेंटेज घेतलं त्यांनी, मग हँडलिंग चार्ज घेतला. बरं. हां, हे सर्व करून त्यांनी फक्त भारत सरकारचा चार्ज नाही लागला, पण हे करून 1 करोड रुपये लागले. आणि मी त्यांना पत्र पाठवलं की आपण घ्या, पाहिजे तर बीट नंतर पैसे मी देईन, तलवार मला द्या. तर हे बी आपली एक मागणी आहे. पण जेव्हा मुंबईला तलवार आली, मी होतो तिथं गेस्ट म्हणून, त्यावेळेस मी जेव्हा पाहिली तर ती तिकडच्या टेम्परेचरमध्ये राहिलेली तलवार आहे. इथं जेव्हा तिला ठेवली तर तिचा तो एक बॉक्स आलेला आहे, तिथून तिला छोटे छोटे फॅन्स आहे, तिला AC ची पुरी अरेंजमेंट आहे. आणि तिथली ती कोणी लेडी आली, तिनं ते मेंटेन केलं ते टेम्परेचर. अच्छा. आणि हे कंटिन्यू राहील, आणि ते टेम्परेचर हे झालं की आपल्या इथं रस्ट पकडत जंग लागल. आणि ती तलवार आज बी अशी की आत्ता रघुजी महाराजांनी वापरून ठेवली अशा कंडिशनची तलवार. अरे बापरे. हे आणि एक त्यांचा रिसर्च पाहिला मी, त्यांनी ते पूर्ण दिला आपल्याला पुस्तकासही. प्रत्येक तलवार ते मार्किंग्स आहेत. बरं. ते आपल्याला असे दिसत नाही. मग त्यांनी आम्हाला ते हे लावून दाखवलं. ते त्यांची लेन्स आणली होती फडणवीसांनी, मी पाहिलं, आणि शेलार साहेबांनी मार्क्स आहेत त्याचे, गोल 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 गोल, कुठं लांब कुठं गोल कुठं लांब. हे मार्क्स कशाचे आहेत, तेवढे लोक मारले त्या तलवारीने, त्याचे मार्क्स आहेत. बरं. अरे बापरे. हे तलवारीच्या आत येतात, हे माहिती नव्हतं. तलवार जी मटेरियल आहे ना ते ऑब्झर्व करते. अच्छा. तर ते रक्त त्याने ऑब्झर्व केलं, ते मार्क्स आहेत. तर ती तलवार ह्याच्यासाठी अजून महत्त्वपूर्ण झाली की ह्या तलवारांनी किती मोठा इतिहास केलेला आहे, इतिहास घडवलेला. तर ते मार्क्स जवळजवळ मला वाटते मोर दॅन 25,000-30,000च्या जवळ मार्क्स आहेत ते. अरे बापरे. तर तो एक फार मोठं महत्त्वाचं आहे. म्हणून ती तलवार आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती आता कुठे आहे तलवार? ती आता नागपूरला, पुढच्या महिन्यात नागपूरला येईल. आता मुंबईला आहे, आणि नागपूरला आता ती पुढच्या महिन्यात नागपूरला आणून नागपूरला राहील. मग ते एक तर आमच्याकडे राहील, किंवा आमचा अजब बंगला आहे नागपूरला. अजब झू म्युझियम आहे. अच्छा. ते गव्हर्नमेंट म्युझियम, जिथं वाघनखं आता ठेवले होते लोकांना दर्शनाला. बरं. त्याच्यामध्ये ती तलवार आपण तिथं ठेवू, जर नाही दिली तर. पण ती नागपूरलाच ठेवायची आमची जिद्द आहे, की नागपूरचा इतिहास आहे. बरं. तुम्ही आता नागपूरकर भोसले घराणं, म्हणजे माझा एक कुतूहलाचा प्रश्न आहे, ते पश्चिम महाराष्ट्रातनं नागपूरला गेलं. हो. बाकी बरीच घराणी. हो.
तुमचे नातेसंबंध वगैरे सगळे बरेच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम किंवा महाराष्ट्र कल्चर पश्चिम हो, हो, हो. महाराष्ट्रातल्या सारखंच असेल ना? नातेसंबंध कल्चर आता बदललं आमच्याकडे, आम्ही तिकडचे culture झालो. बदललं. म्हणजे आम्ही आता ओरिसा बिहार हे सर्व कल्चर आमच्याकडे आहे. आमच्या नागपूरला जेवढ्या खायला व्हेरायटी आहे तेवढ्या तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ते आहेच. जी व्हेरायटी बाहेर नाही भेटत ती आमच्याकडे भेटते, कारण प्रत्येक कल्चर आमच्याकडे आलं. त्याच्याबरोबर मध्यवर्ती खाणं आहे बी ते. आलं. भारताच्या अगदी मध्यभागी मध्ये असणारं शहर आहे आणि त्या कल्चरवर त्यांची संस्कृती बी आली आणि खाणं बी आलं. ते म्हणून नागपूरला तुम्हाला सर्व व्हेरायटी नागपूरला भेटेल. आणि एक नागपूर आम्ही म्हणतो की एक आगळं वेगळं आजबी आहे भारतामध्ये, आपण म्हणू शकतो तिला. सेंट्रल आहे आणि पुन्हा आगळं वेगळं आजबी आहे. आजबी माणुसकी संस्कृती नागपूरमध्ये आहे आणि एक चांगलं वातावरण आहे नागपूरचं. आणि प्लेझेंट आहे. नागपूरचे लोक आजबी रईस आहेत. आमचे दुकानं 10 वाजल्याशिवाय उघडत नाही अच्छा. आणि रात्री 11 वाजेपर्यंत बंद होत नाही. याचं पुण्याचं नाही. दुपारी जेवायला 1 ते गेला, 4 रात्री गेला, झोप नसते. सकाळी 8 वाजता उघडला, 12 वाजता नाही, तो येईन 10 वाजता. 10, 11, 12 घंटे का काम रहता उसका. म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. संडेला बी अर्धे दुकानं चालू असतात, कोणी बुधवारी अर्धे बंद करतात, म्हणजे लोकाला कुठं त्रास होऊ नये असे आहे. आणि काही कंपल्सन नाही याच दिवशी मार्केट बंद ठेवा, त्या दिवशी मार्केट म्हणजे मोर्चे मोर्चे असले तरच, बाकी काही नाही. तर म्हणून आमचं नागपूर रात्री तुम्ही 3 वाजता बी उतरली तरी जेवण भेटल. बर. 5 वाजता उतरली नाश्ता पाणी गरम भेटल. नागपूर में ये सब मिलता है. एक अलग कल्चर है. पूर्वी तो मध्य प्रांताचा भाग होता. सिप अँड बेरार सिपी अँड बेरार. सिप अँड बेरारमध्ये सर्वच यायचं. कलकत्ता वगैरे हा भाग. सिप अँड बेरार नागपूर राजधानी होती. नागपूर राजधानी होती. हे महाराष्ट्र जेव्हा करायचे वेळेस झालं तेव्हा नागपूरला महाराष्ट्रामध्ये घेऊन हे महाराष्ट्र मोठं केलं आणि आमच्या अन्याय झाला. आमची राजधानी ती असती तर आमचं अजून काय तिथं ना कोणचे ॲक्ट लागत होते. मध्यवर्ती छत्तीसगडचं कामच वेगळं होतं. ते एक वेगळं होतं आणि कल्चर वेगळं होतं. इकडं आल्यानंतर आम्हाला कबूल केलं होतं की एवढ्या वर्षानंतर तुम्हाला आम्ही विदर्भ अलग देऊ. राजधानीचं. आणि ते आता काही शक्य नाही. आमचे ते वीर जामवंतराव रोटे बी निघून गेले विदर्भ मागता मागता, आणि ते सर्व कल्चर तर आम्ही महाराष्ट्रातच आहोत. फडणवीस गडकरी वगैरे आहेत ना नागपूरचे पुढे. कसं आहे, फडणवीस गडकरींनी डेव्हलपमेंट केले नागपूरने. पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फडणवीसनी गडकरींनी डेव्हलप केलं. महाराष्ट्रामध्ये गडकरीची बी फडणवीसचं बी काम चांगलं आहे. नागपूर जे एक थोडं मोठं विलेज वाटत होतं समजा नंतरच्या काळात, ते आता नागपूर व्यस्त झालेलं आहे, विस्तारत आहे. आणि नागपूरला राजधानी कधी दिली तरी नागपूरमध्ये त्या सर्व सक्षमता गोष्टी आहेत. म्हणजे आमदार निवास आहे, विधान भवन आहे, नाग भवन आहेत, म्हणजे आम्ही रवी भवन आहेत, गव्हर्नर कोठी आहे. म्हणजे नागपूर म्हणजे आज कल अलग देते तो भी हमारे पास सब आहे. व्हाईट हाऊस आहे, एवढं मोठं ऑफिस आमचं चालतं गव्हर्नमेंटचं. कारण 15 दिवसाचा मुक्काम असतो ना पाहुण्यांचा आमच्याकडं. पाहुणेच म्हणतो आम्ही, कारण नुसते खाया प्यायला तर कामं होत नाही काही. फक्त आता फडणवीस वगैरे लोकाला आहे म्हणून ते लोकल लोकांचे कामं होऊन राहिले. बाकी नागपूरमध्ये हेच हुरडा पार्टी, संत्र पार्टी, नॉनव्हेज पार्टी. सावजी चिकन प्रसिद्ध आहे ना तिथलं. सावजी चिकन ते आता काही वर्षात, पण हे खाण्याच्या हिशोबाने नागपूरला येतात, फिरतात. सॅटर्डे संडे कोणी नागपूरला थांबत नाही. हे असेच आहे, आणि म्हणून आम्ही अलग मागतो आहे रात्री. नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास हा दुर्लक्षित का राहिला? बाकीच्या घराण्यांचा जितका इतिहास पुढे येतो, पेशव्यांचा, शिंद्यांचा, होळकरांचा, एवढा गौरवशाली इतिहास असून. हा प्रश्न खूप चांगला विचारला. हा प्रश्न असा आहे की नागपूरकर भोसले हे स्वकर्तव्यावर बनलेले आहेत. दुसरं म्हणजे प्रण घेतला की छत्रपतीच्या गादीशी, शिवाजी महाराजच्या गादी, छत्रपती गादी म्हणजे शिवाजी महाराज स्थापन केलं. शिवाजी महाराजच्या गादीशी एकनिष्ठ राहू, आपण एका घरातली आहे म्हणून या गादीचं रक्षण शिवाजी महाराजबरोबर करण्याचं तेवढंच आपलं कर्तव्य आहे. म्हणून हे पेशव्यांच्या कधीच बळी पडले नाही. पेशवे आणि नागपूरकर भोसले असे कधीच जमलं नाही. म्हणून तिकडचा इशार पेशव्याने खाल्लाच म्हणून आम्ही. आणि ब्रिटिशांना आम्ही इकडं ठोकला होता म्हणून इकडचा इतिहास ब्रिटिश नाही खाल्ला. म्हणजे दोन्ही इतिहास दाबण्यात आले ह्या कारणामुळं. पेशव्यांनी त्याच्यासाठी मोठा उन्हे दिला आणि ब्रिटिशांनी, म्हणून नागपूरकर दुर्लक्ष. पण आता भरपूर इतिहास पुढे आलेले नागपूरकर भोसले. मी त्याच्यामध्ये पर्सनल स्टडी केली, बरंचसं मी बी त्याच्यामध्ये कामं केले. आणि
ह्याच्यासाठी मी काँग्रेस सरकारला धन्यवाद देईन, कारण की नागपूरला त्रिशताब्दी महोत्सव आयोजित केला होता त्यांनी. कसला? 300 इयर्स झाले राजधानीला नागपूर शहराच्या त्या स्थापना. त्यावेळेस सर्वात प्रथम मीच विरोध केला आणि माझ्या फॅमिलीमधून मीच विरोध केला, कोणी काही नाही केला. मी म्हटलं 300 वर्ष झाले नाही. 1735 रघुजी महाराज राजधानी बनवली, तर 2035 होईल. बर. आणि जर राजधानी बनवायची आहे तर वाकाटक राजा, नागलोक आणि देवलोक यांच्या राजधान्या राहिल्या, तर हजारो वर्षा पहिलीची राजधानी सेलिब्रेशन करा. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर राजधानी रघुजी महाराज गोंडांनी राजधानी बनवली, ते गोंडांनी बनवली. मी तो इतिहास पुरावा टाकला. देवगडचे राजे गोंड, नागपूरचे राजे म्हणून गोंडाचा उल्लेखच नाही. रघुजी महाराजांनी मांडीवर घेऊन तिथं अभिषेक करवला देवगडला. आणि कुणी आपली राजधानी इनामात देईल का? नागपूर इनामात आणि चंद्रपूर इनामात दिलं ना, राजधानी इनामात देईल का कोणी? मग बनवली रघुजी महाराजांनी. मग त्या त्रिशताब्दीला विरोध करण्यासाठी हे सर्व इतिहासाचे पुस्तक मी वाचले. नागपूरकर भोसले तर वाचले, पण त्या संग शिवाजी महाराज पुरे वाचले, त्याच्यानंतर मुस्लिम पुरे वाचले, जैन्स वाचले. म्हणजे तुम्हाला जे कधी आले म्हणजे आवड इतिहासाची? नाही, मला वाचायची आवड आज बी आहे. बर. मी रात्री 1, 2, 2:30 मी वाचन करतोच. अरे वा. तर ते मला वाचायची आवड पहिलेपासून आहे. म्हणजे कॉलेजमध्ये कादंबऱ्या वगैरे वाचत होतो. कादंबऱ्याचं रूपांतर आपल्या इतिहासामध्ये गेलं, पण ह्यांनी चिडवलं म्हणून ते जास्ती गेलं. म्हणजे 30 शताब्दीचं नसतं तर काही वाचले असते, काही नसते वाचले. पण हे मी बायबल वाचलं, मी कुराण वाचले, आपले गीता वाचली, रामायण वाचले, हे सर्व मी वाचलेलं आहे. म्हणून कोणाच्या धर्माबरोबर बसलो तर मी डिबेट करतो. आणि म्हणून नागपूरला कोणताच मुस्लिम, कोणताच ख्रिश्चन, कोणताच जैन, कोणताच आपलं काय म्हणतो आम्ही मानभावपंथी, चक्रधर स्वामी, हे कोणी माझ्याशी डिबेट करत नाही. मी म्हणजे अपमान नाही करत, पण खोटं नाही सांगू शकत. मला हिस्ट्रीचं कसा स्थापन झाला, बा धर्म काय झालं, हेचं आपल्याला नॉलेज पाहिजे ना. तर ते पुरं घेतलेलं आहे. तर त्यामुळं आणि हा नागपूरचा इतिहास तर पुरा खोलपर्यंत गेलो मी. आणि त्यामुळं आज मला अभिमान वाटतो की आपल्या पूर्वजाचा इतिहास मी असं सांगू शकतो आणि लिहू शकतो, आणि पुढं आणण्याचं मी खूप मोठं कार्य माझ्यातून घडलं. तर ते एक चांगलं आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात किंवा आता इतिहास अभ्यासाच्याही याच्यामध्ये सगळे आहात. राजकारणामध्ये किंवा माझा असं त्याला खरं तर मूळ प्रश्न असा आहे की आता बरीचशी मराठा घराणी जी आहेत ती लोकशाही राजकारणात नंतर पडली. म्हणजे आता ज्योतिरादित्य शिंदे वगैरे, वसुंधरा राजे सिंधिया हे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री आहेत. बडोद्याचे गायकवाड पण राजकारणात होते, खासदार होते. कोल्हापूरचे छत्रपती, साताऱ्याचे छत्रपती राजकारणात आहेत, फलटणचे निंबाळकर आहेत. नागपूरकर भोसले राजकारणात का नाही? हे नागपूरकर राजकारणात राहिले नाही असं नाही आहे. नागपूरकर भोसले आमचे आजोबा फतेसिंगराव चौथ्या रघुजी महाराजचे चिरंजीव, फर्स्ट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मेंबर. बर. तेव्हा ब्रिटिशांनी हे ठराविक हे बनायचे, ऑफिसर लोकांनी ब्रिटिशच व्होट करून बनवायचे. मी इंडियनचे जे मोठे बिझनेसमॅन आहे, फर्स्ट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मेंबर माझे आजोबा होते. बर. पण आमचे रघुजी महाराज असे होते की तुम लोगों के सामने हाथ जोड़ने जा रहे हैं, अपन देने वाले लेने वाले कब से हुए, अभी हो गए, अब इसके बाद नहीं रहना. मग आमच्या ज्युनियर फॅमिलीकडचे दिलं. बरं. तर प्रतापसिंगराव महाराज राजकारणात होते, एस टी महामंडळा वगैरे होते. म्हणजे त्यानंतर राजामसिंग महाराज उपमहापौर वगैरे राहिले, आणि तेसिंगराव महाराज हे मिनिस्टरपर्यंत गेले आमच्या ज्युनियरमधले. तेसिंगराव महाराज आमदार झाले, मिनिस्टर झाले. मग 2 टर्म रामटेकचे खासदार राहिले. नरसिंहरावला खासदार त्यांनीच बनवलं रामटेकवरून, आणि मग ते पंतप्रधान झाले. मग तेसिंगराव महाराज आमच्या काकी, ते वारल्यानंतर ते खासदार असताना वारले. मग आमच्या काकी झाले चितळेकरांनी साहेब, खासदार तिकडे राहिले. माझ्या फॅमिलीला आजोबानंतर तो ब्रेक लागला. मी पॉलिटिक्समध्ये राहिलो, पण मी सोशल वर्कमध्ये याच्यासाठी जास्त इंटरेस्ट आहे की पॉलिटिक्समध्ये कुणाचा दबेल आपल्याला राहायचं नाही. आणि मी असा तळकाफळकी आहे की माझ्याजवळ यांचे पुढे आतडे कोतडे आहे, नागपूरच्या नेत्यांचेच आहे. आणि गडकरी साहेबचे आजोबा माझे इथं हे होते पुजारी. त्यामुळं कसं आहे ते रिलेशन असतं. कुठे सिनियरिटी पदाची आणि नावाची कुठं क्लॅश होते. दुसरं, मी शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे साहेब असताना मी छत्तीसगडचा संपर्क प्रमुख होतो. पूर्ण छत्तीसगड माझ्या हातात. मी काँग्रेसचा सेवादलचा उपाध्यक्ष राहिलेला. शरद पवार बरोबर जे मी
राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसमध्ये आलो आणि मग शरद पवार आले तर राष्ट्रवादीमध्ये आलो. जेव्हा अर्स काँग्रेस होती त्यावेळेस शरद पवार मी होतो, मग ते काँग्रेसमध्ये आलो. त्यानंतर मी राष्ट्रवादीचा फाउंडर आहे, मेंबर. माझी सही आहे त्याच्यावर, छगन भुजबळ साहेब वगैरे बरोबर. मी शरद पवार विचारमंच चालवत होतो पवारसाहेबमध्ये. महाराष्ट्रामध्ये 3 आमदार होते माझे विचारमंचाचे आणि नागपूर, चंद्रपूर आणि या विदर्भामध्ये 14 नगरसेवक होते. तर ती सही लागायची ते एक पार्टी स्थापन करायला. तो माझी सही आहे, अभिमानाने सांगू शकतो मी. आणि त्यावेळेस मग काही झालं माझं, नंतर मी राष्ट्रवादी सोडली आणि मग आता जायचं नाही राजकारण. तर बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना वाड्यात पाठवलं आणि मग मी शिवसेनेत गेलो आणि तो प्रवेश खूप मोठा करवला माझा त्यांनी, म्हणजे भगवा ध्वज हातात वगैरे देऊन. त्यानंतर हे जे प्रकरण चालू होतं मलाही सूक्ष्म आली होती. मी उद्धव साहेबांना सांगितलं असं होणार आहे. ते म्हणे असं नाही होऊ शकत, तुम्ही राजीनामा दिला. म्हटलं हे नाही झालं तुम्ही तुमच्यासोबत आहे, झालं तुम्ही येणार बी नाही. ते झालं सर्व, आता तुम्हाला माहिती आहे बाकी राजकारण. आणि मग मी गेलो नाही. आता सध्या कोणत्याच पार्टीमध्ये नाही, पण सर्व पार्टीशी माझे संबंध आहे. माझे काम होतात, म्हणजे मी पर्सनल मागतच नाही, पण माझ्याकडे कुणी काही कामासाठी आलं जिन्यून असलं तर ते काम कोणताही मंत्री एका शब्दावर करतो. एवढं आहे तर कशाला काही जरूरत नाही. बाकी नागपूरमध्ये मराठा समाज तसा बराच आहे ना, काही भरपूर प्रमाणात मध्ये अहिरराव गुजर अशी ना काही नावं आली. अहिरराव गुजर सर्व आमचे आता सेनापती आमच्या इथं पहिले 2 झाले, मग गुजर बी झाले, मग अहिरराव आपले महाडिक झाले, असे सरदार. ही फॅमिली सर्व सरदार कामगिरी. मग ते वरच्या पदावर येत गेले. तर एक नागपूरमध्ये मराठा आणि तुम्ही म्हणा हे निळोपंत काळू, ते 3.5 शाण्यामधले एक शाणे नागपूरचे आमचे देवाजी पंत चोरगडे. पुऱ्या शाणे ते, अर्धे शाणे नाही. बरोबर. तर असं नागपूरला म्हणूनच फार मोठं हे राहिलेलं आहे. आणि त्यामुळं सर्व समाज म्हणून म्हणतो मी, कुठं ब्राह्मण म्हणून तेढ नाही, कुठं पेशव्यांचं नाही जमलं. मग सर्व ब्राह्मण पेशवे नव्हते ना. पेशवा एक विशिष्ट वर्ग होता, लोक त्याला कम्पेअर नाही करून राहिले. आता तो पेशवा म्हणजे ब्राह्मण पकडतो आम्ही ना, वाद म्हणण्याला. पेशवा हे विशिष्ट वर्ग होता. पेशवा शिवाजी महाराजांनी बनवला, पेशवाई पद दिलं आणि पेशवा शिवाजी महाराज. बाकी पुजारी हे ब्राह्मण वेगळे झाले. पण नागपूरला ब्राह्मणाचं बी नागपूरकर भोसल्यांसाठी फार मोठं योगदान आहे. सेनापती राहिलेले आहेत काळू, आणि त्यांचं मोठं योगदान आहे. बंगालच्या भवानीपंत काळू किंवा कोल्हटकर बंधू. कोल्हटकरांनी जे बंगालचं काम केलं ते कमी नाही आहे ना. म्हणजे त्यांची इमानदारी, एकनिष्ठता ही कमी नाही आहेत त्याच्याने. म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. मुस्लिम लोकांनी नागपूरसाठी खूप कार्य केलेलं आहे. फौज होती आमची, अरब फौज होती नागपूरला, मुस्लिम फौज होती, जाट फौज होती, तुमची शीख फौज होती नागपूरला. तुमचं आपण म्हणतो ही महार रेजिमेंट होती, म्हणजे फौज होती नागपूरला. सर्व जाती धर्माचे होते म्हणून कौस्तुभ बांधलं, मस्जिद बांधल्या, चर्च बांधले, मंदिरं बांधले, दर्गे बांधले. हे सर्व त्यामुळं झालेलं आहे की सर्व जातीचे लोक समाज. मग यांना इबादत करायला यांना काही. अरबाचा वाडा म्हणून नागपूरला आज बी आमचा जुना एरिया आहे, तिथं एक वाडा आहे, अरबाचा वाडा म्हणतात. अरब लोक तिकडून आल्या, त्यांना राहायला तो वाडा दिला, अरबाचा वाडा. आता ते आता हे झालं, पण अरबाचा वाडा आहे नागपूरला. ती वस्तीच अरबाच्या वाड्याच्या नावाने ओळखल्या जाते. असे खूप आहेत. त्या महाल परिसरात सगळे वाडेच होते. महाल परिसर वाडेच आहे. आता बी महाल परिसरामध्ये आता बिल्डर लोकांना बरेच विकले, पण तरी 30% जवळपास आहे जुने. फार छान माहिती खरं तर तुम्ही दिली नागपूरकर भोसले घराण्याच्या इतिहासावर किंवा नंतरच्या सगळ्या त्या वारशावर, खास करून तिथल्या परंपरा, सणवार, उत्सव, आजचं नागपूर इथपर्यंत सगळं वर्तमानालाही तुम्ही ते सगळं जोडलं. खूप खूप धन्यवाद. मला एक शब्दात म्हणायचं आहे की आपलं चॅनल आहे लगाव बत्ती. तर आता NCERTसाठी तुमच्याकडनं बत्ती लागू द्या. नक्की गव्हर्नमेंटपर्यंत ही बत्ती पोचली पाहिजे. आज प्रेस कॉन्फरन्स झाली, पण तुमच्या मार्फत, कारण चॅनलचं नावच आहे, तर त्या नावाप्रमाणे एखादी बत्ती लावायलाच पाहिजे आता, असं मला वाटतं. एवढी माझी रिक्वेस्ट आहे. धन्यवाद. आपण मला इथं बोलवलं. आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा.